मीटिंग आहे. अपन शुरू। अच्छा, कौन है यहाँ पे, मतलब जो फर्स्ट टाइम। जी। चलो मराठी में लेंगे हम, कोई बात नहीं। ये रेडमी कौन है, रीनेम करो अपना। रेडमी। रेडमी कोण आहे त्यांनी जरा रिनेम करा. यस प्लीज, जो भी ये रेडमी नाम से ज्वाइन किया है वो रीनेम करे। और जिन जिनको पॉसिबल है वीडियो ऑन करे। ओके चलो, कौन कहाँ से ज्वाइन किया है चैट बॉक्स में आप टाइप करें, आप कहाँ से जुड़े हो इस सेशन के लिए। रेडमी राजेश्वरी परमार, ओके हां. ठीक. चालेल, तुमचं मी रिनेम करतो इथून. कोण कोण कुठून जॉईन झालेलं आहे, असं कोण आहे का ज्याला मराठी येत नाही. चॅट बॉक्समध्ये टाईप करा. विजय बरगल पुणे. सभी लोग, सर्वांनी टाईप करा. मलाच थोडंसं हिंदीची सवय जास्त झालेली आहे. पण आपलं हा बूट कॅम्प पूर्ण मराठीमध्ये राहणार आहे. आशुतोष वैद्य पुणे, चारुलता किरंगे पुणे गौंजे, सुनीता निकम मुंबई. ओके, तर आपले टोटल 4 सेशन्स होणार आहेत. आज हा तुमचा पहिला सेशन आहे. संडेला एक सेशन होणार आहे तुमचा, ज्याच्यामध्ये आज अजून ज्यांचं बूट कॅम्पमध्ये ॲडमिशन नाही झालं त्या सर्वांचं ॲडमिशन संडेपर्यंत होऊन जाईल. तर संडेला जो सेशन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पुढचा आठवडा काय करायचं आहे संपूर्ण याबद्दल गाईड केलं जाईल. वेनसडेला क्वेश्चन आन्सरचं सेशन होईल, की नेमकं तुम्हाला फॉलो करताना काय अडचणी आल्या किंवा तुम्हाला पर्टिक्युलर काही प्रश्न विचारायचे असतील, काही कन्फ्युजन असतील रिलेटेड टू डायबिटीज, तुमचे इंडिव्हिज्युअल पण प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. आणि लास्ट सेशन होईल तुमचं बूट कॅम्पच्या 7 दिवसानंतर पुढे काय काळजी घ्यायची, ते होईल पुढच्या सोमवारी. ठीक आहे. तर असे टोटल 4 सेशन्स होणार आहेत. आजचं सेशन हे इंट्रोडक्टरी सेशन आहे. ठीक आहे. आणि हा बुटकॅम्प काही सारखं सारखं होत नाही, कारण एवढे सलग 4 सेशन घेणं, एवढ्या डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगणं. आणि बुटकॅम्प म्हणजे काय, तर एक आपण ज्यांना कोणाला वाटतं की डायबिटीज रिव्हर्सल शक्य नाही, किंवा मला एकदा डायबिटीज झाला तर मरेपर्यंत मला गोळ्या खाव्याच लागणार आहेत, अशा सर्वांना या 4 सेशन्समध्ये खूप सारी क्लॅरिटी येणार आहे. ठीक आहे. की म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की या आजारातनं खूप सारी लोक बाहेर पडलेली आहेत, खूप साऱ्या लोकांनी याला पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. कारण आज परिस्थिती अशी आहे की गोळ्या घेऊन देखील बहुतेक लोकांची शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही. हं? अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही शिकाल. सो जास्त वेळ न लावता आपण सुरू करूयात. तर नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आजच्या या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये मी प्रमोद बडीकर स्वागत करतो. येस, शो सम एनर्जी, इफ पॉसिबल स्क्रीन ऑन करा. सो हा 7 दिवसाचा बूट कॅम्प आहे, त्याचं आजचं इंट्रोडक्शन सेशन आहे. आणि याच्यामध्ये फास्टिंग शुगर नॅचरली 7 दिवसात कुठेही उपासमार न करता, कुठल्याही कॉम्प्लिकेटेड डाएट न करता कशी कंट्रोलमध्ये आणायची याबाबतचं पूर्ण डिटेल गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. स्पेशलीच डिस्क्लेमर सांगतो, हा टाईप 2 डायबेटिक्ससाठी आणि प्री डायबेटिक्ससाठी प्रोग्राम आहे. आम्ही हा सुरू का केला, म्हणजे बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या होत्या, मग डायबिटीजच का? कारण ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मी मागच्या 14 वर्षापासून काम करतोय, आणि सुरुवात आम्ही काही डायबिटीजपासून केली नाही. म्हणजे मला जर का कोणी 14 वर्षापूर्वी जर येऊन विचारलं असतं, म्हणजे आता मी पुस्तक देखील लिहायला घेतलेलं आहे ह्या विषयावर, किंवा तुम्ही डायबिटीजबद्दल काय मत आहे, किंवा डायबिटीज
रिव्हर्स होतो का? तुम्ही म्हणलं असतं हे असं कसं रिव्हर्स होणं शक्य आहे का? हे माझं नॉलेज होतं 14 वर्षापूर्वी. तो एक आजार आहे बाबा, तो कसा काय कमी होणार? किंवा माझ्याकडे एखादा डायबिटीजचा क्लायंट आला तर तरी आम्ही त्यांना सांगायचो फार फार तर आम्ही तुम्हाला वजन कमी करून देऊ, जर तुम्हाला वजनाचा त्रास असेल तर. ह्याच्या पलीकडे आम्ही काही त्यांना सांगत नव्हतो, कुठलीही कमिटमेंट आम्ही देत नव्हतो. ही गोष्ट कधीची आहे? आजपासून 14 वर्षापूर्वी, जेव्हा मी हे करिअर सुरू केलं होतं. मग अशा काय गोष्टी घडल्या की मी आज इकडे लँड केलं. तर त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, तसेच अनुभव, तसेच रिझल्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आता त्यातला पहिला जो अनुभव आला, म्हणजे एक कसं असतं की छोटे छोटे अनुभव येत होते की शुगर कंट्रोलमध्ये येत होती, काहींचं बाबा शुगर वाढत नव्हती, काहींचा थोडा बहुत गोळ्यांचा डोस कमी होत होता. बट वी डिडंट म्हटलं स्ट्राईक नाही झालं की हा हेच करायला पाहिजे. पण ज्यावेळेस मी ह्या व्यक्तीला भेटलो, आणि ह्या व्यक्तीची मी जी अवस्था पाहिली, म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार. मला पहिला दिवस आहे, मी त्यांच्या घरी गेलेलो, मला अजूनही आठवतंय. आय थिंक इट वॉज इन ऑक्टोबर 2024 समवेअर. ठीक आहे. त्यांच्या म्हणजे मी नॉर्मली कोणाच्या घरी जात नाही, पण आता ते आमच्या मित्राचे रेफरन्स थ्रू होते आणि ते म्हणले की एकदा चला नुसतं. तरी मी तिथे जाऊन काही सल्ला वगैरे, कारण नॉर्मली आम्हाला असं ट्रेंड केलेलं आहे की जोपर्यंत समोरचा माणूस ऐकण्याच्या झोनमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही काही त्याला शिकवायला जाऊ नका, कारण तो काही ते ऐकणार नाही. सो असं असताना मी त्यांच्या घरी ज्यावेळेस जाऊन पाहिलं, त्यांना त्यांची पूर्ण सिच्युएशन पाहिली, पूर्ण त्यांचं बघितलं, त्यावेळेस मला लक्षात आलं की ही व्यक्ती फारच खचलेली आहे. 144 युनिट इन्शुलिन डेली घेत होती, दिवसातून 4 वेळा. आणि जवळपास 32 वेगवेगळ्या गोळ्या खात होत्या. अँड ही वॉज नॉट एबल टू स्टँड. म्हणजे उभं राहायचं सुद्धा त्यांना जमत नव्हतं. त्यांना म्हणजे त्यांचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ फीडबॅक देखील यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. अं, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की त्यांना अंघोळ देखील करण्यासाठी मदत घ्यावी लागत होती. एवढी, आणि रात्रभर नेबुलायझर लावूनच झोपवलं जात होतं. तशी फारच म्हणजे विकट परिस्थिती होती. म्हटलं बापरे, हा जर एवढा भयानक आहे. मी म्हटलं ठीक आहे, आपण प्रयत्न करू, काय होईल ते होईल, जेवढी होईल तेवढी हेल्प आपण करू. थोडंसं त्यांना माझ्याशी बोलल्यानंतर वेगळं एक मोटिवेशन मिळालं, माइंडसेट वेगळा झाला. आणि आय वॉज डुईंग सम एक्सपेरिमेंट. त्या दरम्यान मी थोडा अभ्यास करतच होतो. म्हटलं ठीक आहे, मी त्यांना कुठली कमिटमेंट नाही दिली, जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू म्हटलं. आणि आपण सुरू केलं त्यांचं. सो जसं सुरू केलं, मी जसं सांगितलं, 30 वर्षापासून डायबेटिक होते. अबाव एज 73 एज होतं. 144 युनिट इन्शुलिन, आणि बरं तेवढं इन्शुलिन घेऊन देखील 400-450 शुगर असायची त्यांची. 3 वर्षापासून त्यांची कॅटरॅक्टची सर्जरी पेंडिंग होती, त्यामुळे डोळ्यांना दिसायला पण अडचण होती. आणि जसं मी सांगितलं की मामूली आंघोळ करण्याचं काम देखील ते करू शकत नव्हते. असं असताना आज जर त्यांचा अनुभव तुम्ही पाहाल, आता तर फारच सिच्युएशन अजून नॉर्मल झालेली आहे. पण ही स्टोरी आम्ही जेव्हा डॉक्युमेंट केली होती, साधारणतः 4 महिन्याखाली आम्ही डॉक्युमेंट केलं होतं. त्यावेळेस त्यांनी फीडबॅक जो दिलेला आहे, त्यांचं इन्शुलिन हे अ, अर्धं झालं, म्हणजे जवळपास 60-70 झालं. आता त्यांचं इन्शुलिन हे 50-55 युनिट चालू आहे. आणि शुगर 150-200 मध्ये आहे, जी 350-400 असायची. त्यांनी जे सांगितलं, माझी जिवंत राहण्याची इच्छा नव्हती, तर आज ही व्यक्ती प्रवास करते, वेगवेगळ्या ठिकाणी फिरू शकते. त्याचबरोबर त्यांची दोन्ही डोळ्यांची सर्जरी झाली, जी 3 वर्षापासून पेंडिंग होती. आणि वजन जवळपास आता त्यांनी 10 किलो तिथे दिले, पण आता 12 किलोपेक्षा जास्त वजन त्यांचं कमी झालेलं आहे. मग म्हटलं ठीक आहे बाबा, आपल्याकडनं काहीतरी हेल्प होते लोकांना. अँड ह्या पहिल्या केसनंतर मग आम्ही भरपूर गोष्टी शिकल्या. असं नाही झालं की 100% रिझल्ट नाही आला, खूप सारे अप्स अँड डाऊन्स आले. इट टूक लॉट ऑफ टाईम. मग आम्ही ह्याच्यावर अजून अभ्यास वाढवला. आणि मग आम्ही अशा वेगवेगळ्या केसेस घेत गेलो. लाईक आता ही एक खूप इंटरेस्टिंग केस आहे. ही व्यक्ती महिन्यातनं किमान 7 ते 8 दिवस प्रवास करते. आता नॉर्मली काय होतं की बऱ्याचदा असं होतं की मला जर कुठला डाएट फॉलो करायचा आहे, तर मी प्रवास करत असेल तर ती कल्पनाच करू शकत नाही की मी करू शकणार. त्यामुळे मी नेहमी सांगतो की डाएट इज बॉर्न टू फेल, आणि तुम्हाला कोणतंही डाएट करायचं नाही आहे. तुम्हाला न्यूट्रिशन फॉलो करायचं आहे. आणि तुम्ही आजही कुठून ना कोणतं न्यूट्रिशन फॉलो करत आहात. फक्त विषय असा आहे की तुम्हाला माहीत नाही की तुम्ही काय करताय. म्हणजे ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं ते तुम्हाला माहीत नाही. लाईक इज इट कार्बोहायड्रेट रिच, इज प्रोटीन रिच, इट इज फायबर रिच. एक्झॅक्टली त्याला डिफाईन काय करायचं. पण प्रत्येकजण इथं काही ना काही खातोय म्हणजे तो ऑलरेडी डाएट करतोय. फक्त त्याला डाएटला कुठल्या प्रकारच्या डाएटमध्ये टाकायचं हे तुम्हाला न्यूट्रिशनच्या अँगलनी त्याच्या टर्मिनॉलॉजी क्लिअर नाहीत. डाएट म्हणजे काय? खुराक किंवा आहार. तसं मग सगळेजण आहार घेतात. त्यामुळं पर्टिक्युलर एक टिपिकल आहार फॉलो करणं हे कुठल्याच व्यक्तीला शक्य नाही. बट न्यूट्रिशन इज समथिंग डिफरंट.
ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जे खाता ते प्रॉपर अशा पद्धतीने खायचं आहे की ज्यातून तुम्हाला काही ना काही पोषक द्रव्य मिळतील. अशा गोष्टी मिळतील ज्या डायबिटीजमध्ये तुमचे शुगर नाही वाढवणार, पण बॉडीमध्ये जाऊन मसल्स वाढवतील, ज्यामुळे वाढलेली ब्लड शुगर मसलमध्ये डेपॉझिट होईल. ओके, एक छोटंसं डिस्क्लेमर देऊन देतो. प्रोग्राम चालू झालाच आहे. काही लोकांना असं वाटलं की न्यूट्रिशन न्यूट्रिशन म्हणतात. एकतर ऑलरेडी न्यूट्रिशनिस्ट लोकांचं, काही पावडर विकणाऱ्यांना कंपनीने नाव थोडं खराब केलेलं आहे. तर मी तुम्हाला इथं क्लिअर डिस्क्लेमर देतो की इथं कुठलेही पावडर विकण्याचा कार्यक्रम होत नाहीये. इट्स अन प्युअर न्यूट्रिशन बेस्ड कन्सल्टेशन अप्रोच. ह्याच्यामध्ये फक्त न्यूट्रिशनवर गाईड केलं जातं. ठीक आहे. सो किती लोकांना अशाच पद्धतीचं काहीतरी हवं होतं. म्हणजे हा, रघुनंदन शिंदे यांनी हात वर केलाय. बाकीच्यांनी जर चॅटबॉक्समध्ये टाईप करा. हं? कारण चुकून जर शॉर्टकट कुठली तरी आयुर्वेदिक गोळी मिळेल, आयुर्वेदिक पावडर मिळेल. मी काही कसलं कुठल्याही आयुर्वेदिक गोळी पावडरच्या अगेन्स्ट नाही आहे, पण मला माझा आतापर्यंतचा 14 वर्षाचा अनुभव सांगतो की तुम्ही आयुर्वेदिक घ्या किंवा काहीही घ्या, गोळ्या औषधांनी तुम्ही फक्त तुमच्या शरीरातील किडनीला कामाला लावताय, एक्सेस ब्लड शुगर बाहेर ढकलण्यासाठी. किंबहुना तुम्ही बॉडीमध्ये जर का मेडिसिन्स घेताय काही, तर आयदर ते मसल लॉस करतात ते साईड इफेक्टच्या स्वरूपात, किंवा तुमच्या बॉडीमध्ये जर इन्शुलिन घेत असाल तर फॅटचे डेपॉझिट वाढवत आहे. याच्या पलीकडे तुम्ही काहीच करत नाही. रूट कॉजवर कोणी काम करत नाही. ओके. इथे किती जण असे आलेले आहेत जे रूट कॉजवर सोल्युशन शोधतात. RC टाईप करा चॅटबॉक्समध्ये, रूट कॉज, आणि काहीतरी ऍक्टिव्हिटी दाखवा चॅटबॉक्समध्ये. अदरवाईज मग मी सेशन 30 मिनिटात संपवेल. आय एम नॉट इंटरेस्टेड टू एक्सप्लेन द ऑडियन्स हू इटसेल्फ इज नॉट इंटरेस्टेड टू लिसन. हां, म्हणजे सेशन हे नेहमी 2 वे असावं. बरोबर आहे का नाही? थँक्यू निलिमा, विजय, रघुनंदनजी, सुनीता, संजयजी, आशुतोष. थँक्यू. थँक्यू चारुलता. कसं होतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही ॲक्शन्स घेता, हे चॅटबॉक्समध्ये मी तुम्हाला वारंवार टाईप करायला सांगणार आहे. ह्याच्याने काय होतं, आपण ॲक्शन मोडमध्ये येतो. आता काय झालेलं आहे, आपण नुसतंच माहिती गोळा करतोय. एकतर आपण माहितीच्या, काय म्हणतात, अशा काळात आहोत, म्हणजे ह्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे ना, तर ओव्हरलोड इन्फॉर्मेशन आहे. त्यामध्ये जर का आपण नुसतेच माहिती गोळा करत बसलो आणि कुठेही जाऊन ॲक्शन घेणार नसल, तर आपली परिस्थिती जी काल होती ती आज तशीच राहणार आहे. उद्या अजून खराब होणार आहे. ठीक आहे. एकदम खराब होणार आहे. म्हणजे मी आज रोज त्याच गोष्टी पाहतोय, त्याच केसेस पाहतोय, अशा अशा सिच्युएशन्स पाहतोय की म्हणजे वाईट वाटतं की, पण काय करणार ना, लोकांचा माइंडसेट आहे, जब होगा तब देखा जाएगा, असं म्हणून बघतात. पण दे फेस लॉट्स ऑफ इश्यूज. ओके. सो दुसरी व्यक्ती मी सांगत होतो की ह्यांचं 7 ते 8 दिवसाचं आउटस्टेशन ट्रॅव्हल एव्हरी मंथ होतं. हेक्टिक लाईफस्टाईल. आणि त्यांच्या डोक्यात एकच होतं, डाएट अँड न्यूट्रिशन इज नॉट कप ऑफ माय टी. म्हणजे ऑल डेली सिटीमध्ये पण हे 100 किलोमीटर ट्रॅव्हल करतात. जेव्हा हे मला भेटले, आणि मला भेटायला जेव्हा पण यावं लागतं इन पर्सन, तर माझा एक रूल असतो की एकटं कधीच यायचं नाही, जोडीने यायचं. कारण की मी तुम्हाला काही जरी सांगितलं, तुम्ही ते माझ्याकडनं ऐकलं आणि घरी जाऊन सांगितलं की मी उद्यापासून असं असं करणार आहे, मला अशा अशा पद्धतीने जेवण बनवून हवं आहे, किंवा वाईफ आली, आणि मोस्टली फिमेल्स आर नॉट दॅट मच सिव्हिअर डायबेटिक कम्पॅरेटिव्हली, इथं संख्या बघून पण तुम्हाला लक्षात येईल. पण जेव्हा फिमेलला डायबेटिक होतो, तो फार हाताबाहेर जातो. परिस्थिती फारच अवघड होऊन जातं. त्याचे रिझन्स वेगळे आहेत. ते मी परत कधीतरी एक्सप्लेन करेल कुठल्या तरी अजून सेशनमध्ये. पण मोस्टली मेल जेव्हा येतो आणि तो डिसाईड करतो की मला फॉलो करायचं आहे, पण घरात जर माहीत नसेल, तर घरची व्यक्ती कसं काय सपोर्ट करणार ना तशा पद्धतीने काही. कारण हा आजार किचनशी रिलेटेड, लक्षात घ्या. तुमच्यापैकी ज्यांना असं वाटतंय की माझ्या आईवडिलांना होता म्हणून मला आजार झालाय, तर हा तुमचा एक, काय म्हणतात, गोड गैरसमज आहे. इट कॅन बी द रिझन, बट इट इज नॉट द रिझन. इट इज नॉट द ओनली रिझन. तेवढं एकच कारण नाही आहे. आता हे व्यक्तींचं, जेव्हा हे आले वाईफला घेऊन, यांना सगळं काउन्सिलिंग केलं, सगळं पटवून दिलं, 11 किलो यांनी लूज केलं, 4.5 इंच कमी झालं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांच्या 3 मेडिसिन्स होत्या त्या टोटली बंद झाल्या. आता मागच्या बुट कॅम्पला हे होते, मागच्याच्या मागच्या, आय थिंक जॅन का फेबमध्ये जो झाला होता, त्या बुट कॅम्पमध्ये 3च दिवस, कारण ह्यांचा प्रवास खूप असतो, 3 दिवस रोज यांनी पार्टिसिपेट केलं होतं. अँड यांची जी शुगर लेवल्स होती, त्या 100-110च्या रेंजमध्ये होत्या विदाउट मेडिसिन. अँड दिस गाय इज जॉईंट जिम ऑल्सो. सो
जी व्यक्ती एवढा प्रवास करते ती जिमला जाते. कारण मी माइंडसेटच चेंज केला ना. मी असं म्हणतच नाही कन्सिस्टन्सी म्हणजे डेली झालं पाहिजे. ठीक आहे. हे आपण आपल्या डोक्यात ना काही परफेक्ट अशा मिस्टर परफेक्टच्या काही इमॅजिनरी नंबर्स आपण आपल्या डोक्यात फिट करून बसलोय, की मला करायचं नव्हतं तर ते असंच करायचं 1 तारखेला आणि सोमवारी आणि जानेवारी महिन्यातल्या पहिल्या 1 तारखेला मी व्यायाम सुरू करणार किंवा मी जिम सुरू करणार किंवा मी डाएट सुरू करणार किंवा मी वॉक सुरू करणार. आणि ज्यावेळेस हे सगळं येऊन गेलं, आय थिंक 2025 मध्ये हे सगळं जुळून आलं होतं, तरी देखील लोकांनी नाही केलं. 1 तारीख पण आली होती, सोमवार पण आला होता आणि जानेवारीचा पहिला दिवस होता. सो असे जे काही कन्सेप्ट असतात ना, ह्या युजलेस असतात. म्हणजे यासाठी काय आपण रिकमेंड करत नाही. आपलं माइंडसेट एकच आहे, की तुम्ही जेव्हा चांगलं काहीतरी प्लॅन करता ना, देन ओन्ली लाईफ हॅपन्स. आणि अशा वेळी तुम्हाला जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमचे फंडामेंटल स्ट्रॉंग करणं. मग ह्या सक्सेस स्टोरी जशा मिळत गेल्या वेगवेगळ्या चॅलेंजिंग, मग लक्षात आलं की राव आपण लोकांना हेल्प करू शकतो, गाईड करू शकतो. अँड देन हा सिलसिला सुरू झाला. मग अशा आज मोर दॅन 50 सक्सेस स्टोरीज आहेत. खूप सारे व्हिडिओज आहेत ज्यांच्या टोटली गोळ्या बंद झालेल्या आहेत. पार्शियल सक्सेस स्टोरी तर खूप आहेत, ज्यांचं इन्शुलिन अर्ध झालेलं आहे, कुणाचं इन्शुलिन असं समजा की 70% कमी झालं आहे, कुणाच्या मेडिसिन 70% कमी झालेले आहेत, HbA1c नॉर्मल आलेले आहेत. मग याच्यावर आपण खूप ठिकाणी जाऊन अवेअरनेस सुरू केला. त्याच्यावर मग युट्यूबने पण चांगल्या पद्धतीने प्रमोशन झालं, पॉडकास्ट झाले, खूप खूप ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रोग्राम्स केले, ऑफलाईन वर्कशॉप्स केले, ऑनलाईन अजून खूप सारं एज्युकेशन दिलं. आणि त्यात खूप सारे व्हिडिओज व्हायरल होत गेले. आणि आपलं जे म्हणणं आहे की लोक 100 वर्ष जगू शकतात, विदाऊट मेडिसिन जगू शकतात. मग हे आपण पुस्तकाच्या माध्यमातून मांडलं. आता नवीन अजून एक पुस्तक आपण लिहायला घेतलेलं आहे. सो अशा भरपूर गोष्टी आपण रेसिडेन्शियल प्रोग्राम केले. सो अवेअरनेस 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 आज पण त्यातलाच एक भाग आहे, की आज देखील तुम्ही एका अवेअरनेस प्रोग्राममध्ये आहात, इंट्रोडक्टरी प्रोग्राममध्ये आहात. अँड नाव होलिस्टिक हिलिंग इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग रिझल्ट ड्रिव्हन ब्रँड. आपण रिझल्टवर फोकस करतो. अँड वी एज्युकेट मोर ऑन डायबिटीज. कारण एक आजार जर तुम्ही हा समजून घेतला, ज्याच्यामध्ये आज आपण कॅपिटल झालोय, म्हणजे तुम्हाला वाईट नाही वाटायला पाहिजे, पण लिहून घ्या माझे वाक्य. जर आपण बदललं नाही तर तुमच्या मुलांना, तुम्हाला आज माझ्याकडे 6 वर्षाचं एक मुलं आलेलं आहे, ज्याला अजून त्यांनी फर्स्ट स्टँडर्डमध्ये ॲडमिशन नाही घेतलेलं, पण त्यांनी डायबिटीजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. त्याला इन्शुलिन स्कूलला देऊन पाठवलं जातं. आणि माझं हे वाक्य लक्षात ठेवा, ती वेळ दूर नाही की तुम्हाला तुमच्या मुलांना कॉलेजला जाताना इन्शुलिन देऊन पाठवावं लागेल. काय, जर का तुम्ही आज बदलले नाही, तुम्ही तुमच्या किचनमध्ये बदलाव नाही केले तर. इट्स अँड दॅट काइंड ऑफ सिरियस इश्यू. तुम्हाला तुमच्या मुलांना बीपीच्या गोळ्या देऊन पाठवावं लागतील. सेकंड प्रॉब्लेम तो राईज होतोय. कारण ज्या पद्धतीचं सोडियम इंटेक वाढत गेलेलं आहे, एवढ्या हेवी अमाऊंटमध्ये, लार्ज अमाऊंटमध्ये सोडियम कन्झ्युम होतोय सॉसेसच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सॉल्ट. आपण डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे आपण 5 ग्रामच्या पुढे सॉल्ट नाही खायला पाहिजे डेली. सो थिंक जस्ट दिस नंबर. आणि किती सॉल्ट कन्झम्पशन होतं म्हणजे. आणि ह्या पॅरलली होणारे आजार आहेत, लाईक डायबिटीज, ब्लड प्रेशर गो हँड इन हँड. ज्याला डायबिटीजची गोळी सुरू होती त्यालाच बरोबर बीपीची गोळी सुरू होती. त्याला ब्लड थिनर दिले जातात रिस्क नको म्हणून. पण तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, या फार्मा इंडस्ट्रीचं हे खूप मोठं एक डार्क साईड आहे, की जी गोष्ट रिस्क नको म्हणून दिली जाते, ब्लड थिनर, तीच सगळ्यात मोठी रिस्क आहे. कारण ब्लड थिनर जेवढ्यांना चालू आहेत, स्टॅटिन ह्या नावाने, म्हणजे त्याचा मॉलिक्युल स्टॅटिन आहे, बाकी मग ते वेगवेगळ्या नावाने मिळतं तुम्हाला. तर हे सगळे ब्लड थिनर दुसरं काही नाही करत, तुमचा मसलचा लॉस करतात. आणि मसल लॉस झाल्यामुळे तुमची ब्लड शुगर अजून अनकंट्रोल होते. आणि अनकंट्रोल ब्लड शुगर राहिल्यामुळे, रक्तात साखर राहिल्यामुळे अजून तुमच्या आर्टरीज ब्लॉक्स व्हायला चालू होतात. सो तुम्ही जे सोल्युशन बघायचा प्रयत्न करताय ते सोल्युशन नाहीये. काय, टुडे ऑल्सो वी ऑन बोर्डेड वन केस. आम्ही आयडेंटिटी कोणाची रिव्हील करत नाही जोपर्यंत त्यांची परमिशन नसती. 78 इयर्स एज आहे. आणि नाव शी इज हॅव्हिंग 4 टाइप्स ऑफ डायबेटिक मेडिकेशन्स. वन फॉर अँड अनदर इज फॉर इन्शुलिन. देन एक बीपीची पण टेल्मा 40 गोळी चालू आहे, मग एक स्टॅटिन चालू आहे. त्यानंतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरसाठी वेगळ्या गोळ्या चालू आहेत. गट हेल्थसाठी, युरिन इन्फेक्शनसाठी वेगळ्या गोळ्या चालू आहेत. विचार करा, ॲट द एज ऑफ 78, एक तर जेवण जास्त जात नाही, आणि मग किती गोळ्या खायच्या. सो मेडिसिन्स आर नॉट द सोल्युशन व्हॉट यू आर लुकिंग फॉर. तुम्हाला रूट कॉजवर काम करावं लागेल. कारण आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का, केअरलेस नेचर खूप लोकांमध्ये मी पाहिलंय. मी आजपर्यंत 16,000 पेक्षा जास्त कन्सल्टेशन केलेले आहेत. आणि लोक केअरलेस असतात. हां ठीक आहे, खातोय ना गोळी, आहे कंट्रोलमध्ये. आज गोळी खाऊन जे कंट्रोलमध्ये आहे ते उद्या गोळीबरोबर कंट्रोल राहील याची काय श्युरिटी. नियम लक्षात ठेवा. गोळ्या तेव्हाच काम करतात जेव्हा आहार आणि जीवनशैली जागेवर असेल.
आहार आणि जीवनशैली जागेवर नसेल तर गोळ्या देखील काम करणार नाहीत. आणि आज कित्येक मंडळी असे आहेत, त्यांच्या कितीही गोळ्या घेऊ द्या तरी म्हणावं तसे शुगरचे, ब्लड शुगरचे रिझल्ट दिसत नाहीत. ठीक आहे. सो इट्स अ सिरियस टॉपिक और ये जानलेवा है. सो वी हॅव डन 1850+ न्यूट्रिशन वर्कशॉप, 1 लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत अवेअरनेस पोहोचलेले, 16,000 वन ऑन वन कन्सल्टेशन झालेत, 1,200 लोक वेगवेगळ्या आजारातून हील झालेले आहेत. दे हॅव टोटली रिकवर्ड. आमचं विजन आहे की 2030 पर्यंत डायबिटीस कॅपिटल जो इंडियाचा झालेला आहे त्याच्यामध्ये लोकांना एज्युकेट करून मेडिसिन फ्री लाईफ जगण्यासाठी प्रवृत्त करणे. आजचा पर्पज एकच आहे, आपल्याला रूट कॉज काय, डायबिटीसचा एक्झॅक्ट रूट कॉज काय ते तर समजून घेऊ, आणि का वेगवेगळे डाएट फेल होतात, आणि या 7 दिवसाचं एक ॲक्शन ब्लूप्रिंट काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. चलो. सो तुमच्यापैकी किती लोकांना यातले सिम्पटम्स मॅच होतात जरा चेक करा, आणि किती मॅच होतात. आय विल आस्क टोटल सिम्पटम्स लाईक विथ नंबर्स. तुम्हाला फक्त नोट करायचे किती नंबर्स मॅच होतात. लो एनर्जी होते का, मग तुम्ही असं नोट करा, एक एक मॅच झाला बाबा, नाही माझी एनर्जी चांगली राहते मग 0. ठीक आहे. किती लोकांना मेडिसिन्स रिड्यूस करायच्यात, म्हणजे असं वाटतं की ह्या गोळ्या माझ्या कमी झाल्या पाहिजेत. जर गोळ्या नसतील तर मग तुम्ही काहीच पकडायचं नाही, पण आहेत गोळ्या आणि त्या कमी करायच्यात. काही लोक असे असू शकतात की नाही, आय एम ओके विथ द मेडिसिन, मेरी वजह से तो कितने लोगों का घर चलता है, चलने दो बॉस, देन डोंट कन्सिडर दिस. किती लोकांना ऑर्गन डॅमेज होण्याची भीती खरमध्येच आहे. कारण ज्या ज्या वेळी तुम्ही गोळी घेताय त्या त्या प्रत्येक वेळी एक नियम लक्षात घ्या, ईच अँड एव्हरी मेडिसिन वॉट एव्हर यू आर टेकिंग इज पुटिंग लिव्हर अँड किडनी अंडर प्रेशर. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेले आहे की सलग 20 वर्षांचा गोळ्यांचा अतिरेक तुमच्या लिव्हर आणि किडनीला कमजोर करतो. स्पेशली किडनीच्या बाबतीत तर हे, म्हणजे तुम्ही चेक करा, मेडिसिन घेतले की तुमचं काय, कशामुळे शुगर कंट्रोलमध्ये येतं. त्या मेडिसिनमध्ये असं काय मॉलिक्यूल आहे जे तुमची शुगर कंट्रोलमध्ये आणतं. मेडिसिन्स दोनच काम करतात, तुमच्या पॅन्क्रियाजला जबरदस्ती आणखीन जास्त इन्शुलिन बनवण्यासाठी प्रवृत्त करतात. आता ज्यांचे पॅन्क्रियाज थोडे धडधाकट असतील ते प्रयत्न करून थोडंफार इन्शुलिन वाढेल. आणि त्याचबरोबर दुसरं काम काय करतात मेडिसिन्स, की वाढलेली जी रक्तातली साखर आहे ती किडनीद्वारे बाहेर फेकणे. मग ज्यावेळेस ती रक्तातली साखर किडनीद्वारे बाहेर जाते त्याच वेळी तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनची भीती वाढते आणि किडनीचं आणखीन नुकसान होतं. थोडं गोळ्यांचं रसायन नेमकं काय आहे. गोळ्या चुकीच्या नाही आहेत बघा. तुम्हाला डायबिटीज झाला, तुम्हाला माहीत नाही, मे बी तुम्ही कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये होता, मे बी अननोईंगली तुम्ही कुठल्या तरी मेडिसिन्स घेत राहिलात, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या ज्या काही मेडिसिन्स तुम्ही खाल्ल्या त्या टेम्पररी असायला हव्यात ना. प्रॉब्लेम काय आहे? आता आंब्याचं सीझन सुरू झालं, लोक काय करणार, आंबे खाणार म्हणजे आमरस खाणार. हां, आता आमरस खाल्लंय ना, आता थोडं गोळी जास्त घेऊन बघतो आजचा दिवस, किंवा मग आज थोड्या इन्शुलिनची युनिट्स वाढवतो. इज दिस अ राईट वे? म्हणजे तुम्ही थोडं विचार करा, कारण आपण शॉर्ट टर्म लॉस नाही बघत आहे, लॉंग टर्म बघ काय होऊ शकतं याच्यामुळे. आणि जर तुम्हाला ही भीती असेल तर मग तुम्ही हा पण एक नंबर मॅच करा तुमच्यामध्ये, की हा तिसरा नंबर ऑर्गन डॅमेजची पण भीती आहे. तुमच्यापैकी किती लोकांना झोपेची समस्या आहे, साऊंड स्लीप होत नाही. एकतर ज्या लोकांचे मेडिसिन्स चालू आहेत त्यांना वारंवार रात्रीतनं लघवीला उठावं लागतं. असं प्रत्येकाच्या बाबतीत हा साईड इफेक्ट येईल असं नाहीये, मेडिसिन्स कुठले आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. काही लोकांची साऊंड स्लीप होत नाही, काही लोकांना क्रेविंग्स खूप वाढतात. कारण तुम्ही शुगर कमी केली मग आता परत ब्रेनला काय दिसतंय, ग्लुकोज नाही. किंवा काही लोकांमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स आहे. आता हे पण एक खूप इंटरेस्टिंग आहे, इन्शुलिन रेझिस्टन्समुळे शुगर क्रेविंग्स होतात. लाईक आय विल एक्सप्लेन. काय होतं नेमकं ह्याच्यामध्ये. सो आपण काहीतरी खाल्लं आणि ही खाण्याची फ्रिक्वेन्सी खूप वाढवली, म्हणजे आपलं तोंड खाण्यासाठी 2 ते 3 वेळा उघडायला हवं. स्पेशली ज्यांना डायबिटीज आहे त्या लोकांनी 3 वेळा खाण्यासाठी तोंड उघडणे इज मोर दॅन इनफ. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं आलं तुमचं, सगळं सगळं. जेवढ्या वेळा तुम्ही तोंड उघडता प्रत्येक वेळी इन्शुलिनचं स्पाइक होणार आहे. मग हा इन्शुलिन स्पाइक काय करतोय, की शरीरामध्ये इन्शुलिन बन म्हणजे इतकं बनतंय
की शरीर आता वापरत नाही. म्हणजे 7 ते 8 वेळा खातात लोक. सकाळी उठलं की चहा घे, मग नंतर नाश्ता घे, मग ऑफिसला गेले की परत चहा घे, मग परत जेवण कर, मग जेवणानंतर अजून कोणतरी कोणाच तरी काहीतरी सेलिब्रेशन असतं, कोणी चॉकलेट दिली, कोणी काहीतरी तोंडात टाकायला दिलं, ते घेतलं. काही लोकांना तंबाखू वगैरे असलं व्यसन जर असेल, तर त्यांना हे माहीत नसेल तर सांगतो की तंबाखू देखील तुमची ब्लड शुगर रेज करते. त्यानंतर मग परत संध्याकाळी 4-5 वाजता काहीतरी चहा नाश्ता झाला, परत घरी आल्यानंतर काहीतरी झालं, परत जेवण झालं, मग नंतर आपण सगळ्यांनी जाहिरात एकदम प्रेमाने पाहिलेली आहे, खाने के बाद कुछ मीठा हो जाए, म्हणून आणखीन काहीतरी गोड झालं किंवा आईस्क्रीम झालं. किती वेळा तोंड उघडलं. आता जी मंडळी म्हणतील की मला डायबिटीज नाही, आणि तुमच्या जर का सवयी अशा असतील, तर वाट बघू नका वाट लागण्याची. म्हणजे आपली सगळी वाट लागणार, मग आपण योग्य वाट पकडणार, त्याआधी अगोदरच शहाणे होऊयात. त्यासाठी हा सेशन आहे. इन्शुलिन रेझिस्टन्स इज नॉट ओनली रिलेटेड टू डायबिटीज. आज तरुण मुलांमध्ये, मुलींमध्ये स्पेशली, जे PCOS दिसतं, आता त्याच्यावर आपलं मंडेला सेशन आहे येत्या सोमवारी. डॉक्टर गायत्री घेणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या क्लॅरिटी देतीलच. पण हे सगळं कनेक्टेड आहे इन्शुलिन रेझिस्टन्सचे. आणि मग म्हणून जर हा पॉईंट तुम्हाला मॅच होत असेल, की क्रेविंग्ज होतात, तर हे इन्शुलिन रेझिस्टन्सशी बऱ्याचदा कनेक्टेड असतं. नंतर आहे BP, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या चालू असतील तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला रिपोर्ट्स बिघडतच चालल्यात, इम्प्रुव्हमेंट्सच दिसत नाहीत रिपोर्टमध्ये डे बाय डे. तुम्हाला फ्युचरचे कॉम्प्लिकेशन्स, कन्फ्युजन आहेत, स्ट्रेस वाढत चाललाय, तुम्ही रेस्ट्रिक्शन्सला कंटाळले आहात, नमनेस हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. वाढत्या ब्लड शुगरमुळे काय होतं की आपल्या आर्टरीज जे आहेत, आपले ब्लड वेसल्स आहेत, त्याच्यामध्ये एक नमनेस होतो. एक कॉमन गोष्ट, जेवढ्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांचं B12 हे कायम कमी असतं, बिकॉज ऑफ दॅट मेडिसिन साईड इफेक्ट ऑल्सो. आणि B12 इज व्हेरी क्लोजली रिलेटेड टू युअर न्यूरोलॉजिकल सिस्टम. मग तो नमनेस जो येतोय, मग एक भीती आहे मनामध्ये, अँझायटी आहे, पुढे काय होईल माहित नाही, अनिश्चितता. तसं तर जागतिक अनिश्चिततेचं वातावरण वेगळंच चाललेलं आहे. म्हणजे आता सध्या वॉर सिच्युएशन आहे, कुठं काय काय. पण आपल्या आजाराला धरून आपल्या मनामध्ये वेगळी अनिश्चितता आहे. तर मग ह्या सगळ्या सिमटम्स एकच सांगतात की तुम्हाला सिरियसली तुमच्या बॉडीवर काम करावं लागणार आहे, सिरियसली. आणि इन डायबिटीज व्हॉट हॅपन, इट्स नॉट ओनली अ शुगर प्रॉब्लेम, यू हॅव एन इन्शुलिन प्रॉब्लेम. आपल्याला काय शिकवलंय, एकच गोष्ट, इन्शुलिन. आणि कुठं कोण बनवतं, पॅनक्रियास. पण पॅनक्रियास काय फक्त इन्शुलिनच बनवतं का हो? पॅनक्रियास इन्शुलिन सोडून अजून पण काही गोष्टी बनवतो ज्या कदाचित आपल्याला माहित नाही, किंबहुना आपण त्याला बनवूच देत नाही. पण त्या बनवायच्या कशा, आणि त्या का आपल्या फायद्याच्या आहेत, त्याच्यानंतर कसं आपण मेडिसिनमधनं बाहेर पडतो, हे आपण 7 दिवसात शिकणार आहोत. सगळं काही एकाच दिवसात नाही समजणार. त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा जो हॉर्मोन आहे, ऑपोजिट ऑफ इन्शुलिन, विच इज सेव्हियर फॉर अस, कारण आज आपला इन्शुलिनचा अतिरेक वापर चालला. आणि त्यामुळे आपल्याला बाहेरून पण इन्शुलिन घ्यावं लागतं बऱ्याचदा, आपलं इन्शुलिन रेझिस्टन्स आल्यामुळे. तर मेनी मेनी टाइम्स वी आर हॅव्हिंग इन्शुलिन प्रॉब्लेम, इट्स नॉट अबाउट शुगर प्रॉब्लेम. मग डायबिटीज काय आहे, तर इट इज अ सायलेंट किलर बिहाइंड मोस्ट मॉडर्न डिझीज. जेवढे हे तुम्ही मॉडर्न डिझीज बघता, का मी डायबिटीजवर जास्त बोलतो, मग बरेच लोकांना वाटतं की माझं तर HbA1c नॉर्मल आहे. आता लॅन्सेटचं पण रिपोर्ट आहे की HbA1cचा आणि डायबिटीजचा काही संबंध येत नाही. बऱ्याचदा त्याचा संबंध आहे हेमोग्लोबिनशी, आणि म्हणजे रेड ब्लड सेल्सशी. मग रेड ब्लड सेल हे दर 3 महिन्याला बदलतात, आणि HbA1cचा रिपोर्टच 3 महिन्याचा ॲव्हरेज असतो. मग कसं काय आपण एवढी ॲक्युरसीवर डिपेंड राहू शकतो? सो वी नीड टू डू सम अदर टेस्ट ऑल्सो. आता त्या कोणत्या असतात त्या पण आपण पुढे जाऊन शिकूयात. त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला आता फक्त सांगेल, HOMA-IR म्हणून एक खूप महत्त्वाची टेस्ट असते, जर का तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्सवर चेक करायचं असेल तर. HbA1c असं नाही की पूर्णपणे चुकीची आहे, पण वी कांट ओनली रिलाय ऑन दॅट ओनली सिंगल टेस्ट, की हां माझं HbA1c एवढं झालं, माझं HbA1c एवढं आहे. ऑब्व्हियसली ज्याला डायबिटीज आहे त्याच्यासाठी खूप चांगली आहे, पण ज्याला डायबिटीज नाही आहे त्याचं कदाचित HbA1c कमी असेल, पण त्याला देखील इन्शुलिन रेझिस्टन्स असू शकतो. सो फक्त HbA1c बघितलं आणि ते नॉर्मल आहे, कारण काही मंडळी काय होतात, हां माझं HbA1c नॉर्मल आहे, मला काही डायबिटीजबद्दल काळजी करायची गरज नाही, पण त्याला बाकीच्या पण गोष्टी पाहणं गरजेचं आहे, ज्या कदाचित त्याला पुढे जाऊन या त्रासामध्ये आणू शकतात, किंवा ह्याच्या विपरीत दुसरे त्रास होऊ शकतात. सो हा एक सायलेंट किलर आहे. सो व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन डायबिटीज, एक छोटंसं आपण आहे ना, एक जर्नी पाहू की नेमकं काय होतं. आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर आपला जो भारतीय आहार आहे, ज्याच्यामध्ये मोस्टली खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आहेत. आता मी एवढं जेव्हा बोलतो तेव्हा तुम्हाला वाटेल की मग आम्ही कार्बोहायड्रेट्स बंद करायचे का? नॉट रिक्वायर्ड.
वी हॅव टू सिलेक्ट राईट टाईप ऑफ कार्बोहायड्रेट्स, जे तुम्ही संडेला वगैरे आपण सगळं समजावून सांगू तुम्हाला संडेच्या सेशनमध्ये. आत्ता बोलतो एवढं लक्षात घ्या की व्हॉट एव्हर यू इट इट गेट कन्वर्ट इन द ग्लुकोज. काही खा तुम्ही, त्याचं काय बनणार आहे? ग्लुकोज बनणार आहे. चपाती खा, ग्लुकोज बनणार आहे. भाकरी खा, ग्लुकोज बनणार आहे. राईस खा, ग्लुकोज बनणार आहे. काही लोक म्हणतात डाळ इज अ प्रोटीन रिच सोर्स ऑफ प्रोटीन. बट डाळीमध्ये 100 ग्राममध्ये 20 ग्राम जर प्रोटीन असेल तर 50 ग्राम कार्ब्स आहे. सो अगेन दॅट विल ऑल्सो प्रोड्यूस ग्लुकोज. ठीक आहे. सो डाळ इज नॉट अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन. इट इज अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट विच हॅज सम अमाऊंट ऑफ प्रोटीन. काही लोकांना वाटतं आम्ही आता साखरेचा चहा घेत नाही, आम्ही दुधाचा चहा घेतो, ज्याच्यामध्ये साखर टाकत नाही. पण दुधामध्ये गॅलेक्टोस आहे, म्हणजे ग्लुकोज प्लस लॅक्टोस. तर एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा आहे, एक मॉलिक्यूल लॅक्टोसचा आहे. म्हणजे अगेन इट इज व्हॉट? इट इज कार्ब रिच सोर्स. सो जे काय खाताय त्याची बनणार तर साखर आहे. म्हणजे आता मग तुम्ही म्हणाल, अरे बापरे, मग काय खायचं? मग सगळंच बंद करायचं का? मग हवा पाणीच खायचं का? हं? असं नसतं हो. काही लोक बाहेर पडतात त्यांना सगळं खाऊन. कधी कधी फक्त खाण्याशीच संबंध असतो. हा समजच चुकीचा आहे. आहार एक भाग आहे. आहारावरच सर्व काही अवलंबून आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो एक गोड गैरसमज आहे. अँड बिईंग न्यूट्रिशनिस्ट मी तुम्हाला हे सांगू शकतो. तुम्ही प्रत्येक गोष्ट खाऊ शकता, पण तुमचं शरीर पहिलं डिझर्विंग बनवणं गरजेचं आहे. आहारासोबत इतर पण गोष्टी आहेत, इतर पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या जर पाळल्या तर कदाचित तुम्हाला हवं ते तुम्ही खाऊ शकता आणि तरी ब्लड शुगर तुमची कंट्रोलमध्ये राहू शकते. ठीक आहे. आता ऑब्व्हियसली दॅट विल मॅटर केस टू केस. आता ग्लुकोज जो तुम्ही खाताय, जे काय आहार घेताय, तो कुठे जाणार आहे? ब्लड स्ट्रीममध्ये जाणार आणि ला सिग्नल पाठवणार, प्रत्येक सेलला, की एनर्जी आहे, न्यूट्रिएंट्स आहे, ते पोहोचवणार. ग्लुकोजच्या माध्यमातूनच पोहोचले जातात. आता ह्यामध्ये जर का एक्स्ट्रा ग्लुकोज झाला, म्हणजे साधारणतः ते डिपेंड करतं प्रत्येकाचं मसल साईज किती आहे, लिव्हरमध्ये कॅपॅसिटी किती आहे. पण अंदाजे 60-70 ग्राम, काही लोकांमध्ये 100-100 ग्रामपर्यंत लिव्हरमध्ये, मग थोडासा 50-60 ग्राम मसलमध्ये डेपॉझिट होतो ग्लुकोज. आता एवढ्या व्यतिरिक्त जो काय राहील, हा कुठे जाणार आहे? हा जाणार आहे बॉडी फॅटमध्ये. एक मिनिमम म्हटलं तर 30-40 ग्राम, 30-40 ग्राम तर आरामात डेपॉझिट होतो दोन्हीकडे. पण याच्या व्यतिरिक्त जे काय खाल्लं गेलेलं आहे ह्याचं बनणार आहे ट्रायग्लिसराईड. जे तुम्ही लिपिड प्रोफाईलचे टेस्ट करता, ट्रायग्लिसराईड हाय येतं. ट्रायग्लिसराईड हाय आलेलं पाहून तुम्हाला ब्लड थिनर चालू केले जातात. बघा कशी मेडिसिन इंडस्ट्री कशी काम करते बघा. तुम्ही काय खाल्लं? चुकीचं काहीतरी खाल्लं, त्यामुळे ट्रायग्लिसराईड वाढले. ट्रायग्लिसराईड वाढल्यामुळे तुम्हाला काय दिलं? ब्लड थिनर दिलं. मुळात काय द्यायला हवं होतं? एक डाएट सांगायला पाहिजे होतं की बाबा. आणि पण कुणाला वेळ नाही एवढं तुम्हाला सांगायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कशाला ऐकाल ना? तुम्हाला असं कोणी येऊन बसून समजावून सांगितलं, असं पहिलं तर सांगायला वेळच नाही कोणाकडे. पण कोणी सांगितलं जरी बसून, तर तुम्ही ऐकायला तर पाहिजे ना. की अहो हे खाल्ल्यानंतर हे होतं, मग ह्याच्यातनं रूपांतर ट्रायग्लिसराईडमध्ये होतं. आपण काय करतो? ट्रायग्लिसराईड वाढले, ब्लड थिनर चालू करतो आणि खाणं तेच चालू ठेवलंय. म्हणजे पुन्हा नवीन ट्रायग्लिसराईडचं प्रोडक्शन चालूच आहे. मग ट्रायग्लिसराईड कधी कमीच होत नाही. मग ते ट्रायग्लिसराईड वाढत जातात, वाढत जातात, वाढत जातात. ब्लड व्हेसल्समध्ये, मग ते आपण म्हणतो ना ब्लॉकेजेस झाले. मग आपण काय म्हणतो? आता वयानुसार होणारच की. जर तुमची मानसिकता ही आहे की वयानुसार मला आजार होतात, माझं वय झालंय म्हणून मी आजारी पडतोय, तर बाहेर या बॉस. तुम्ही वयामुळे आजारी नाही पडत आहे. काही लोकांचं असतं, माझ्या नशिबातच लिहिले 2026 मध्ये ना मला सांगितलेलं आहे कुठली ना कुठली हे होणार, सर्जरी होणार. मग तर काहीच करू शकत नाही. ह्या सगळ्यातनं बाहेर या. ह्या सगळ्या माइंडसेटला तोडा तुम्ही. काय? फोकस एकच ठेवा, रूट कॉज पर्यंत पोहोचा. तुम्ही जर का आहार बदलतच नाहीये कसल्याही गोळ्या घेऊन, तर तुम्ही तयार करताय शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून सर्जरीपर्यंत पोहोचवण्यासाठी. कारण मुळात काय आहे, की लिव्हर तुमचं ट्रायग्लिसराईड बनवतं. लिव्हरला स्ट्रॉंग करा. लिव्हर, कित्येक लोक फॅटी लिव्हर चेक पण करत नाहीत. मी नेहमी सांगतो, जर तुमचं पोट सुटलेलं आहे, तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात मॅटर करत नाही, 2 ते 3 वर्षातून जर तुम्ही 40च्या आत असाल, पोट सुटलेलं आहे, तर एकदा फॅटी लिव्हर करा. आणि 40च्या पुढे गेलाय, मग तो वर्षाला चेक करा. हां.
मग जेव्हा पोट नॉर्मल होईल तेव्हा चेक करायची गरज नाही. आणि मग तुम्हाला जाणवेल की फॅटी लिव्हर हा फक्त अल्कोहोल घेणाऱ्यांना होतो, त्याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. अल्कोहोल न घेता देखील जो होतो त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. मग त्याच्या स्टेजेस आहेत: माइल्ड फॅटी लिव्हर, ग्रेड 1 फॅटी लिव्हर, ग्रेड 2 फॅटी लिव्हर, ग्रेड 2च्या पुढे मग डायरेक्ट लिव्हर सिरोसिस, आणि आजकाल तर लिव्हरच्या कॅन्सरकडे पण ते चाललेले. आणि हे सगळं तुम्ही रिव्हर्स करू शकता. जर तुम्हाला लक्षात आलं की मला ग्रेड 1 फॅटी लिव्हर आहे किंवा माइल्ड फॅटी लिव्हर आहे किंवा ग्रेड 2 फॅटी लिव्हर आहे, इमिजिएटली तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. आणि संभाव्य धोके जे होऊ शकतात तुम्हाला, ते तुम्ही सगळे टाळू शकता फक्त एका टेस्टमुळे, सोनोग्राफी केल्यामुळे. किती लोकांना ही इन्फॉर्मेशन पॉवरफुल वाटली, इम्पॉर्टंट वाटली? इफ इट वॉज लाईक अन पॉवरफुल, पी टाईप करा. बरं, आतापर्यंत जे चाललंय ते असं बोरिंग होत असेल तरी सांगा. Okay, so many of them. Thank you, thank you. These are the people who are going to take actions after this session. ठीक. पुढे आता समजून घ्या इन्शुलिन काय करतं. ज्यावेळी तुम्ही काहीतरी खाताय, त्याला ग्लुकोजला म्हणजे त्या सेल्समध्ये घेऊन जायचं काम कोण करतं? त्याचं जर कुलूप कोण उघडायचं काम करतं तर तो इन्शुलिन करतो. तो पहिलं मसलमध्ये घेऊन जाणार आहे, लिव्हरमध्ये घेऊन जाणार आहे, मग जे काही एक्स्ट्रा असेल ते घेऊन जाणार आहे फॅटच्या सेल्समध्ये. आता होतं काय, जसं मी सांगितलं की आपलं काय झालं आजकाल कंडिशनिंग झाले 5-5, 7-7 वेळा खाण्याची. यामुळे आपल्याला येतोय इन्शुलिनचा रेझिस्टन्स. मग इन्शुलिन काय होतं, तयार तर होतंय, पण इतकं तयार होतंय की त्याचा वापर होत नाही, म्हणून शरीर ते वापरणं सोडून देतं. म्हणजे जसं की सारखंच जर तुम्ही ओरडायला लागले तर मुलं ऐकणार आहेत का? ते म्हणणार काय नेहमीच आहे, नेहमीचीच कटकट आहे. तसं शरीराचं होऊन जातं काय, सारखंच इन्शुलिन इन्शुलिन, एवढं नाही पाहिजे, मग वापरतच नाही. मग अशा वेळी बाहेरनं इन्शुलिन घ्यावं लागतं. याच केसला इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतात, जे मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला एक्सप्लेन केलं. सो बॉडी गेट डिस्परेट आणि मग इट बिकम्स टॉक्सिक. सो दिस इज कॉल्ड इन्शुलिन रेजिस्टन्स. आता इन्शुलिन रेजिस्टन्स ओळखायचे अजून काही चिन्ह आहेत: सतत थकवा येतोय, क्रेविंग्ज वाढले शॉर्ट शुगरची, वजन कमी करायला जड जातंय, मायग्रेन होतंय, स्पेशली मानेच्या इथं. आणि आजकाल हे मुलांमध्ये पण पाहायला मिळतं, 20-22 वर्षाच्या मुलांमध्ये पण पाहायला मिळतं इन्शुलिन रेजिस्टन्स. की मानेच्या इथं आहे ना असे एक डार्क पॅच, अंडर आर्म्सच्या इथं पण दिसतं, ब्लॅक वेल्वेटी असं पॅचेस दिसायला चालू होतात. आणि काहींच्या बाबतीत हातापायांना मुंग्या येणे, महिलांमध्ये PCOSचं प्रमाण दिसतं, तरुण मुलींमध्ये देखील. आणि गंमत काय माहिती का, जर का तुमचं बघा, दोन डायबिटीजचे तसे खूप वेगवेगळे प्रकार येतात, पण जर का इन्शुलिन रेझिस्टन्स रिलेटेड कोणाला डायबिटीज असेल ना, तर यू शुड बी व्हेरी लकी. म्हणजे जी लोक असं खूप काही खाऊन शुगरमध्ये गेलेत ना, चुकीचं किंवा वारंवार खाऊन, मी तर म्हणतो हे लकी लोक आहेत, कारण ज्यांचा इन्शुलिन रेझिस्टन्स आहे ना, हा लवकर सॉल्व्ह होणारा विषय. हा, कारण तिथे काय झालेलं आहे, फक्त ते इन्शुलिन रेझिस्टन्स काढला, रिझल्ट दिसायला सुरू. बट ज्यांनी गोळ्या खाऊन आपल्या पॅनक्रियाची वाट लावलेली आहे, किंवा ज्यांनी गोळ्या खाऊन फार म्हणतात ना, फार पथ्य पाळतोय, सगळं व्यवस्थित करतोय, तिथं मात्र समजून येत नाही की गोळ्यांनी त्याच्या पॅनक्रियाजला ओव्हर प्रेशर टाकून त्यांनी. म्हणून म्हटलं जातं की जर का तुम्हाला रिसेंटली डायबिटीज झाला असेल अलीकडे 3-5 वर्षात, तर हा रिव्हर्स होण्याची शक्यता फार वाढते. पण जी लोक गोळ्या घेऊन त्याला भागवतात ना, ती लोक स्वतःसाठी काय करतात आहे, म्हणजे तात्पुरतं सोल्युशन काढताय तुम्ही, बट लॉंग टर्मसाठी तुम्ही अशा अशा एका ट्रॅपमध्ये स्वतःला येऊन टाकताय की जिथून तुम्ही बाहेर पडणं, इट विल बी लाईक, म्हणजे ऊपर वाला ही जाने क्या होगा आपके साथ. इट कॅन बी डायलिसिस, इट कॅन बी एनिथिंग, जे तुमच्या बाबतीत घडेल. कोणी काही सांगू शकत नाही, कारण तिथं तो रिव्हर्स करणं थोडं अशक्यप्राय होऊन जातं. आता तीन अशा गोष्टी ज्या इन्शुलिन रेझिस्टन्समध्ये काम करतात, ज्याला आम्ही म्हणतो HHHच्या 3 स्टेप इन्शुलिन रिसेट फॉर्म्युला. परत मी सांगतो, तुमच्यापैकी भरपूर लोक असे असतील जे कदाचित प्री डायबेटिक असतील, कदाचित बॉर्डर लाईनला असेल, ते फक्त ह्या 3 स्टेप वापरून फ्रीमध्ये बरे होतील. फक्त एकच काम करा, जर असे बरे झालात ह्या प्रोग्राममधनं, तर आम्हाला नक्की रिव्ह्यू द्या. येस, डिट हेल्प अस. म्हणजे हाच फीडबॅक लोकांना पण येईल. काही लोकांच्या बाबतीत आम्ही मागच्या वेळेस बूट कॅम्पमध्ये फक्त 499 मध्ये त्यांच्या मेडिसिन्स बंद झालेले रिझल्ट पाहिलेत आम्ही, इन 499.
वी हॅव गॉट रिझल्ट. आता पहिलं काम काय करायचं, पहिली स्टेप, मसल मास वाढवा व्यायाम करून. कारण ब्लड शुगर ही डेपॉझिट होणार आहे मसलमध्ये. आणि एक रूल बनवा. आपल्याकडे अजूनही लोक जिमला नावं ठेवतात. मी म्हणत नाही की तुम्ही जिमला जा. मी म्हणतो घरात ऍटलिस्ट डंबेल्स उचला. डू स्ट्रेंथ ट्रेनिंग. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट रिक्वायर्ड थिंग. आणि आता हे सिद्ध झालेलं आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळे जॉईंटच्या सर्जरी लोकांच्या टळल्यात. ज्यांना सांगितलं होतं अशी उदाहरणं आहेत की बाबा तू सर्जरी करून घे. आता मी माझे जे सेशन्स असतात 12 वीक, याच्यामध्ये ते उदाहरणं लाईव्ह दाखवतो भरपूर. हे सगळं आज आपल्याला एका सेशनमध्ये कव्हर नाही करता येणार, पण मी तुम्हाला असे नावं दाखवू शकतो, उदाहरणं दाखवू शकतो, ज्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं आणि मग त्यांचे सर्जरी थांबल्या. हे प्रूव्ह झालेलं आहे. सेम हॅपन्स वेन यू आर डुईंग स्ट्रेंथ ट्रेनिंग, यू ग्रो मसल. मसल जेवढं वाढेल तेवढं काय होणार आहे, वाढलेली साखर कुठे डेपॉझिट होणार आहे, आताच आपण पाहिलं लिव्हर मसल याच्यामध्ये, राहिलेली फॅटमध्ये. असं काही नसतं. वेट लॉस होत नाही तोपर्यंत मसल मास वाढत नाही का, असं काही नसतं. मसल मास वाढवा. मसल मेंटेन करायला बॉडी स्वतःहून फॅट लॉस करेल. इफ यू ग्रो मसल मास, युअर बॉडी विल बर्न फॅट टू मेंटेन दॅट मसल. सो असं काही नसतं हे. बट दॅट इज गुड क्वेश्चन नाही. त्यानंतर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये मसल वाढवण्यासाठी इनिशियली यू कॅन डू बॉडी वेट वर्कआउट ऑल्सो. आपल्या बॉडी वेटमध्ये तुमचं जोर, पुशअप, स्क्वॉट्स, सूर्यनमस्कार याच्याने पण तुम्ही सुरू करू शकता. आपल्याकडे आज उदाहरण आहे रामदास जगताप यांचं. सगळ्या गोळ्या बंद आहेत शुगरच्या, अस्थमाचा पंप बंद आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, 62 एजमध्ये आपल्या स्वास्थ्य शक्तीच्या बॅचमध्ये 70 ते 80 सूर्यनमस्कार ते घालू शकतात. आणि आता त्यांचा फिटनेस एवढा वाढला की मी म्हटलं आता तुम्ही जिम जॉईन करा. मग त्यांनी त्यांच्या जवळची जिम जॉईन केली ॲट द एज ऑफ 62. जिममध्ये पण त्यांचं असं म्हणजे स्वागत झालं. अरे म्हणजे त्यांना पण असं वाटलं मेरा देश बदल रहा है. क्योंकि आफ्टर 60 ऑल्सो पीपल आर टेकिंग ऍडमिशन्स इन जिम. आणि हे होणार आहे आणि हे करणं गरजेचं झालेलं आहे. कारण जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं आणि ते पण औषधमुक्त जगायचं आहे, तर हे सिरियसली घ्या बॉस, कारण तुमचं लाईफस्पॅन वाढलेलं आहे. पण जर का तुम्ही आत्तापासून हेल्थवर काम नाही केलं ना, 60 नंतर तुमचं दवाखानाच्या चक्कर, गोळ्या, औषध, फ्रस्ट्रेशन. तुम्ही म्हणाल परमेश्वरा कुठे आहेस तू, एवढ्या सगळ्यांना नेलं मला का नेत नाही, वैतागलो रे या आयुष्याला, असे डायलॉग येतील तुमचे. सो टेक इट ऑन सिरियस नोट. हेच केलं लोकांनी. निलेश पोळ 13 पर्यंत पण HbA1c गेली होती त्यांनी. यांचा व्हिडिओ पण फीडबॅक पण आहे. HbA1c 9.5 होती आपल्याकडे आले तेव्हा 4-5 महिन्याच्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांची अशी समजूत झाली होती की डायबिटीज हा म्हणजे कधीच कंट्रोल होणार नाही. इथे आपण त्यांना ट्रेकिंग असेल, वर्कआउट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी, स्वास्थ्यशक्ती, फूड डायरी, यांचा 5 ते 6 लिटर नुसता तेलाचा वापर होता घरामध्ये, तो 2 लिटरवर आणला. व्यायाम केला. आता हे असतंच स्वास्थ्यशक्तीच्या बॅटला. 7.5 वर HbA1c आली. शुगरच्या गोळ्या 70% कमी झाल्या आणि एवढं सगळं करून HbA1c ड्रॉप झाली. ही इज ऑन द प्रोसेस. अजूनही यांचं चालू आहे. पूर्ण मुक्त नाही झालेले पण 70% रिडक्शन आणि HbA1c कंट्रोलमध्ये. असे रिझल्ट येण्यामागं अजून एक कारण आहे दुसरं HHHचं, ते म्हणजे प्रोटीन इंटेक वाढवा. आपल्याला जी भूक लागते ना, का लागते माहिती का? आपल्याला भूक नसते लागत, आपल्या शरीराला ना एनर्जी लागते, लक्षात घ्या. हम्म. थोडंसं आपण त्याला ना एकदम ब्रेक केलं ना, वी नीड न्यूट्रिशन. वी डोंट नीड फूड. काय, वी नीड न्यूट्रिशन. कारण आपल्याला मुळात आपली वाढ जी झाली ना, ही न्यूट्रिशन खाऊन झालेली आहे. आईचं दूध हे जगातलं सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं वे प्रोटीन मानलं जातं. काय, बाळाने नंतर आईच्या दुधानंतर गाईचं दूध घेतलेलं आहे. दूध तर आपल्याला आधीपासूनच आपण घेतोय. आता कोणाच तरी ऐकतात आणि म्हणतात दूध नाही पिणे का, दूध में ये होता है, वो होता है. कुठलंही सायन्स नाही त्याच्यामागे. अँड दोज हु आर स्पीकिंग अबाउट मिल्क ना, दे आर नॉट न्यूट्रिशनिस्ट. चेक करा जाऊन, त्यांची डिग्री चेक करा तुम्हाला. दे डोंट हॅव एनी नॉलेज अबाउट न्यूट्रिशन. जो पण सांगतो दूध घेऊ नका, जो पण सांगतो ॲनिमल प्रोडक्ट घेऊ नका,
त्याला हेच माहित नाही की ह्युमन इव्हॉल्युशन झालंय कसं. सॅपियन्स म्हणून बुक आहे, वाचा जरा. हं? लक्षात येईल तुम्हाला की प्रोटीन किती इम्पॉर्टंट आहे. आणि ॲनिमल प्रोटीनमध्ये कम्प्लीट अमायनो ॲसिड स्ट्रक्चर मिळतं. मी म्हणत नाही की प्लांट प्रोटीन घ्यायचं नाही. प्लांट प्रोटीन नीड टू बी वर्कड. यू नीड टू डिझाईन कॉम्बो. आणि न्यूट्रिशनिस्ट कधीच तुम्हाला म्हणणार नाही की हे खाऊ नका, हे बंद करा, हे घ्या. वी ऑलवेज सजेस्ट फॉर अन बेटर ऑप्शन्स. वी डोंट से की दिस इज बॅड अँड दिस इज गुड. वी से वी हॅव बेटर चॉईस देन दिस. जसं मी तुम्हाला नेहमी विचारतो, ब्रेड अँड बिस्किट, व्हॉट इज बेटर? ब्रेड इज ऑब्व्हियसली बेटर. भरपूर लोकांना वाटतं बिस्किट. मग मी विचारतो कशावरनं? नाही, मला असंच वाटलं. म्हणून ब्रेड जर जास्त फ्रेश आहे ना, जास्त टिकतो. मैदा दोन्हीमध्ये टाकलेला आहे, तेल दोन्हीमध्ये टाकलेलं आहे. पण ज्याची एक्सपायरी डेट मोठी, तसलं खाल्लं तर आपली एक्सपायरी लवकर येते. हे लक्षात घ्या. सो ब्रेड अँड बिस्किटमध्ये कम्पॅरेटिव्हली न्यूट्रिशन ऑल अँगल. आणि ब्रेड यू कॅन यूज इन समथिंग. बिस्किट नाही ना. म्हणजे ब्रेडवर तुम्ही जर का पनीर टाकलं किंवा एग्स टाकलं, तर तुम्ही किंवा छोलेचं मस्त एक स्मॅश बनवून त्याचं एक लेअर लावला, पीनट बटर लावलं, यू कॅन कन्झ्युम इट इन अ हेल्दी मॅनर. किंवा भाज्या टाकून त्याचं सँडविच केलं. सो ब्रेड कॅन बी कन्झ्युम्ड इन अ हेल्दी वे, बट फॉर बिस्किट यू कॅन डू एनिथिंग लाईक दिस. गॉट इट? सो ब्रेड अँड बिस्किटमध्ये काय झालं, ब्रेड ऑटोमॅटिक थोडा बेटर आहे. मी म्हणत नाही बेस्ट आहे, बट इट इज बेटर दॅन बिस्किट. तेच ब्रेड अँड चपातीमध्ये, ऑब्व्हियसली चपाती इज बेटर. चपाती आणि भाकरीमध्ये, आता परत भाकरी बेटर होऊन जाते. पण भाकरी आणि नाचणीची भाकरी, नाचणीची भाकरी बेटर होऊन जाते. सो न्यूट्रिशनिस्ट कधीच तुम्हाला सांगणार नाही हे खाऊ नका, ते खाऊ नका. जर तुम्ही सोशल मीडियावर अशी कुठली माहिती पाहताय ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं तर हे खाऊ नका, ह्याच्यामध्ये हे असतो, ते खाऊ नका, त्याच्यामध्ये हे असतं, समजून घ्या दे डोंट हॅव एनी काइंड ऑफ नॉलेज अबाउट न्यूट्रिशन. हां, ते कितीही सांगू दे, दे आर नॉट न्यूट्रिशनिस्ट. आणि आपला प्रॉब्लेम काय, आपण म्हणतो ह्याला एवढे मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहे. चीजें गलत ही होती है, भले भीड़ भी उसे करे तो. हम्म? ठीक आहे. सो प्रोटीन इज द सेकंड थिंग ज्याच्यातनं इन्शुलिन रेजिस्टन्स कमी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रोटीन काय करतं, तुम्ही जो व्यायाम केलाय त्या व्यायामानंतर मसल वाढलं पाहिजे. ते मसल तेव्हाच वाढणार आहे जर तुमच्याकडे प्रोटीन व्यवस्थित असेल तर. आणि एक अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते. फक्त हे फॅक्ट सांगितल्यानंतर इट वॉज लाईक अन बल्ब ऑन फॉर ऑल ऑफ यू असं जर वाटलं तर BO टाईप करा. पहिलं ऐकून घ्या, मग टाईप करा. जसं की पनीर आहे. पनीरमध्ये 100 ग्राममध्ये 1 ग्राम फक्त कार्बोहायड्रेट आहे. एग्जमध्ये 0 ग्राम कार्बोहायड्रेट आहे. सेम विथ चिकन, 0 ग्राम कार्बोहायड्रेट. काजू बदाम, 100 ग्रामला 10 ग्राम कार्बोहायड्रेट आहे. सो तुम्ही नट्स खाल्ले, तुम्ही पनीर खाल्लं, तुम्ही एग्स खाल्ले, किंवा ज्यांना चिकन खायचंय, फिश खायचंय, इट इज 0 कार्ब. मग आता मला सांगा, तुम्ही खाताना कार्बोहायड्रेट खाल्लेच नाहीत, मग शुगर कशी वाढेल? लगाव दिमाग. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट काय माहिती का, वेन यू इट प्रोटीन इन ॲडिक्वेट अमाऊंट, यू गेट सटायटी, यू फील सॅटिटेड. तुम्हाला लवकर भूक लागत नाही. अशा गोष्टी खाल्ल्यानंतर भूक कमी झाली, म्हणजे वारंवार खाल्लंच नाही, मग जर खाण्यावर नियंत्रण आलं तर मग वारंवार गोळ्या घेण्याची आवश्यकता पडेल का? आणि हेच खाल्लेलं प्रोटीन एक आणखीन गोष्ट करतं, जिथे तुम्ही बलबॉन म्हणू शकता. तुमच्या शरीरात जे इन्शुलिन कमी पडतंय, ते इन्शुलिन हॉर्मोन बनवण्यामागे जर कुणाचा वाटा आहे, तर ह्याच प्रोटीनचा आहे. सो वॉज इट बलबॉन? जर बलबॉन नसेल तर BO टाईप करा. आणि असं नका समजू इट वॉज ओनली रिलेटेड टू डायबिटीज. इट इज रिलेटेड टू ईच अँड एव्हरी ह्युमन बिंग हु ईट्स फूड. क्योंकि मसल हर एक की जरूरत है ना. मसल इज रिक्वायरमेंट फॉर ईच एंड एवरी इंडिविजुअल. बल्ब ऑन, बल्ब ऑन हो, ट्यूब पेटली बाबा. BO मीन्स बल्ब ऑन. असं काहीतरी. हा, आधीपासून ऐकलं असेल, आधीपासून माहित असेल तर मग नका लिहू बल्ब ऑन. समथिंग यू न्यू, इफ यू लर्न समथिंग न्यू, दॅट इज कॉल्ड एज बल्ब ऑन. ऑनलाईन सेशन घेणं एक वेगळंच चॅलेंजिंग असतं, त्यामुळे असे शब्द वापरावे लागतात. सो इट शोज दॅट यू आर कनेक्टेड विथ अस.
सो प्रोटीनमध्ये जेवढे तुम्ही लीन प्रोटीन सोर्सेस घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं. आणि हेच केलं स्नेहाने. स्नेहा वॉज टेकिंग इन्शुलिन. स्नेहाचं एक टेम्पररी फेजमध्ये इन्शुलिन चालू होतं, बट यू कॅन सी शी लॉस 6 kg. आणि सर्वात महत्त्वाचं, तिचे 15 वर्ष जुने कपडे तिला फिट यायला लागले बिकॉज शी लॉस्ट 4 इंच ॲट हिप अँड 3 इंच ॲट वेस्ट. 8 सूर्यनमस्कार कसे बसे जायचे तिला, ती 72 सूर्यनमस्कार घालायला लागली. म्हणजे जे सगळ्यांना वाटतं सूर्यनमस्कार मला, म्हणजे मी जेव्हा विचारतो तुम्हाला सूर्यनमस्कार किती जातात, असं 10-12 सांगतात लोक, पण त्यांना जर मी सांगितलं आमची लोक एवढे घालतात तर त्यांना विश्वास बसत नाही. अँड विथ 2.5 kg वेट शी डज 50 स्क्वॉट्स वेट घेऊन. मग आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरप्राइझिंगली हर हजबंड ऑल्सो लॉस्ट 5 kg. अँड तुम्ही बघाल की अ, तिचं म्हणणं आहे की पर्सनल अटेन्शन. त्यानंतर आय हायली रिकमेंड HHH टू एनी वन लुकिंग फॉर नॉलेजेबल अँड डेडिकेटेड न्यूट्रिशनिस्ट ऑर हेल्थ कोच. सो स्नेहाने हेच केलं, इन्शुलिनमधनं पूर्ण बाहेर आली. तिसरं काम जे तुम्हाला करायचं आहे, यू हॅव टू कट डाऊन युअर हाय ग्लायसेमिक इंडेक्स वाले जी कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स चुकीचे नसतात. कार्बोहायड्रेट्स दोन प्रकारचे असतात. आता काय इथं दिलंय बघा मी, बीटा सेल्सला डिस्टर्ब केलं जातं, स्ट्रेस तयार केलं जातं. हे कोणाकडून होतं? हे मोस्टली हाय ग्लायसेमिक, मोस्टली बीटा सेलचं फंक्शन हे जे गडबडतं हे जास्त करून मैद्यामुळे होतं बघा. म्हणून मैदा चुकीचा आहे. कधीतरी खाल्ला बाबा, जसं काहींना वडापाव आवडतो, खावा कधीतरी. बट while you are eating वडापाव, you must be knowing that it is a fun food. You should be more conscious about it. तुम्ही जे काय खाताय ना, कॉन्शियसली खा आणि बॉडीला डिझर्विंग ठेवा. आता बरेचदा मला काही लोक सांगतात, जसं HHH मध्ये आल्यानंतर ते काही असं विशेष बदल करत नाही. आता ज्याला आजार आहेत, ज्याला खूप त्रास आहे, त्याला जरा मेजर बदल करावे लागतात. पण आपल्याकडे येणारी बरीच मंडळी असे आहेत ज्यांना खूप काही आजार नसतात, फिट राहायचं, हेल्दी राहायचं म्हणून ते येतात. ही लोक फार बदल करत नाहीत. अं, पहिलं जे चालू होतं तेच बऱ्यापैकी चालू असतं, थोडं इकडं तिकडं. ते म्हणतात तरी मला एवढा रिझल्ट कसा आला, तरी माझं कसं काय फॅट कमी होतंय. ते एकच फरक त्यांनी केलेला असतो, जे खातात ना ते कॉन्शियसली खातात, माइंडफुल होऊन खातात. समोर आलंय त्याच्यावर भान आहे की बाबा हे मी बरेच दिवस झालं खाऊन, मग खायला हरकत नाही. किंवा मी माझ्या आज दिवसभरात माझे प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण केलेली आहे, माझ्यासाठी फायबर घेतलेलं आहे, माझ्यासाठी फ्रुट्स वगैरे जे काही खायचं होतं अँटीऑक्सिडंटच्या अँगलनी, सगळं न्यूट्रिशन वाईज मी खाल्लेलं आहे. मग आता ठीक आहे, मी असं सिन्सिअरली करतो, एखाद दिवस थोडं इकडं तिकडं खाल्लं, म्हणजे त्यांना ते कॉन्शियसली जेव्हा ते खातात ना, सो मग त्यांना ते लागू होतं, त्यांना त्रास होत नाही. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण हाय ग्लायसेमिक इंडेक्सचे कार्ब्स जर तुम्ही कट डाऊन केले, स्पेशली इफ यू आर डायबेटिक, दिस विल डेफिनेटली हेल्प यू. आणि हे कसं ओळखायचं, तर ह्याच्यावर आपलं सेशन पण आहे. तुमचं त्या ह्याच्यामध्ये शिकायला मिळेल तुम्हाला ते सेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ग्लायसेमिक इंडेक्स ChatGPT ला विचारून, गुगलला विचारून देखील काढता येईल. हं. तो आता तीन जे प्रश्न होते, तीन जे चॅलेंजेस होते त्या, तीन जे स्टेप्स होते ते आपण शिकलो. आता तीन प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, की पहिला प्रश्न, की आपण सगळे डायबेटिक जन्मजात का नाही? प्रत्येक जण जर साखर खातोय, जन्मल्यापासून खातोय. मग तसं जर साखर एवढी खराब आहे तर जन्मतच डायबेटीस पाहिजे होतं. म्हणजे एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, का नाही? कोणाला 30मध्ये झाला, कोणाला 40मध्ये, कोणाला 50मध्ये, कोणाला 60मध्ये, असं का? मी आधी सांगितलं, हा टाईप 1 डायबिटीजचं सेशन नाही. टाईप 1 वाल्यांना 6 वर्षात पण होतो, 10 वर्षात पण होतो, 14 वर्षापर्यंत होतो, तो टाईप 1 असतो मोस्टली. किंवा काही लोकांना 18-20 मध्ये पण जाणवतो, तसंही काहींना 27-28 मध्ये पण जाणवतो, बिकॉज ऑफ ऑटो इम्युन कंडिशन. दॅट इज टोटली डिफरंट थिंग. ऑटो इम्युनवर मी आज बोलत नाहीये, तो एक वेगळा टॉपिक आहे. पण टाईप 2 आधीपासून का नाही? तर जेव्हा तुम्ही जन्मता तेव्हापासून तुमची जी डेव्हलपमेंट होती त्याच्यामध्ये मसल वाढत जातं, तुम्ही ॲक्टिव्ह असता. हं. तुमचा आहार थोडा इकडे तिकडे जरी असला तरी मसल पर्सेंटेज बॉडीचं चांगलं असतं. पूर्वी काय व्हायचं, लोकांची इनॲक्टिव्ह लाईफस्टाईल कधी व्हायची? 50s नंतर. त्यामुळे त्यांना उतार वयात व्हायचा आणि दरवर्षी वयाच्या 30शी नंतर तुम्ही 1% मसल लूज करता. मग ते मसल लूज होण्यासाठी 50शीचा काळ जाऊ द्यावा लागायचा, त्यानंतर डायबिटीज व्हायचा लोकांचा.
आज काय झालेलं आहे, आहारात प्रोटीनची कमी ऑलरेडी होती, ती अजून वाढत गेलेली आहे. प्रोसेस फूड वाढलेले आहे. मैद्याचे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे बीटा सेल्स लवकर डॅमेज होतात ते. थोडंसं लॉजिक लावा. म्हणून तिशीमध्ये होतोय, कोणाचं मसल पर्सेंटेज ड्रॉप होतोय म्हणून होतोय. हं? थोडं समजून घ्या की आपल्याला आधीपासून नाही आहे आजार. म्हणजे याला म्हणून म्हटलं जातं लाईफस्टाईल डिझीज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? लाईफस्टाईल डिझीज. जीवनशैली बिघडल्यामुळे झालेला आजार आहे. म्हणजे मुळात हा आजार झालाय कशामुळे? आपल्यामुळे झालेला आहे. नशिबामुळे नाही झालेला, वयामुळे नाही झालेला. काय? आई वडिलांच्या जेनेटिक्समुळे नाही झालेला. आई वडिलांच्या जेनेटिक्समुळे झाला होता तर मग आजोबाला पण पाहिजे नव्हता, पणजोबाला पण पाहिजे नव्हता. हं? मग जसं काही लोक म्हणतात ना, एक तो मीम आहे बघा युट्यूबवर, बघू मला सापडतोय का. मला फक्त 1 मिनिट द्या. सापडलं तर फार इंटरेस्टिंग, फार फनी मीम आहे. पण इट इज व्हेरी रेलेव्हंट टू दिस सिच्युएशन जे आपण आता बोलतोय. त्या सिच्युएशनला परफेक्ट मॅच होणारा मीम आहे. सापडलं. जसं हा एका मूवीतला डायलॉग आहे. म्हणजे जसं हा डायलॉग वापरला ना तसं लोक म्हणतात, अरे हम तो जेनेटिकली डायबिटिक आहे. बघा हा डायलॉग काय. वो रोज खिलाओगे तो इतने बड़े स्कूल में कैसे पढ़ाओगे? भाई साहब क्या करें, गलती हो गई भाई साहब। इतनी महंगी गलती हो गई। सीख जाएंगे भाई साहब, धीरे धीरे सीख अरे जाएंगे। ऐसा कैसा सीख जाओगे? क्या करें फिर? गरीबी में जीना एक कला है, हम सिखाएंगे तुम्हें, क्योंकि हम खानदानी गरीब है। हैं? हमारा बाप गरीब, दादा गरीब, परदादा गरीब, उसका बाप गरीब, सब गरीब, सातों पुश्ता गरीब। ऐसा नहीं कि पहले गरीब थे फिर अमीर हो गए फिर गरीब हो गए, नहीं, हम शुद्ध गरीब है। अरे हम भी खानदानी गरीब है, वो तो गलती से अमीर हो गए थे हम अरे लोग, पर- फिर वापस गरीब हो गए। तुम सिखाओ इनको गरीबी। हाँ मैं चलता हूँ। आय वॉन्ट टू सी एक्सप्रेशन्स. 7 पुश्तों से डायबिटिक है, असं आहे का? शुद्ध डायबिटिक हूं मैं. तू अशुद्ध आहे. तुझे अभी अभी हो गए, तू अशुद्ध है रे बाबा. मेरे कैसे पप्पा को था, मम्मी को था, चाचा को था, बुआ को था. मैं शुद्ध डायबिटिक, असं आहे का? पण लोकांना असं वाटतंय. आणि हाच गैरसमज आहे. आणि हा जर तुम्ही नाही मिटवला ना, तर तुमच्या मुलांना तेच वाटणार आहे. ती भीती आहे मला, की असं नाहीये. सो दॅट्स वेअर वी हॅव टू चेंज. मग आहे, इज इट ट्रुली पॉसिबल ऑर इज इट मॅनेजिंग इट बेस्ट वी कॅन होप फॉर? पहिलं तर लक्षात घ्या, इट्स पॉसिबल, कारण की आपल्या पेशी रोज नव्याने बनतात. मग पेशींचा तर खेळ आहे सगळा. बट यू नीड टू वर्क हार्ड फॉर इट. आणि जर समजा कंट्रोलमध्ये जरी राहिला विदाउट मेडिसिन्स किंवा मेडिसिनच्या डोस न वाढता, दॅट इज ऑल्सो नॉट बॅड ना. आणि जर तुमच्या HbA1c लेवल थोड्या बॉर्डरला आहेत, मग ओके, मी काय काळजी करायची गरज नाही. आ जाओ बाहर, वो भी तुम्हारा भ्रम आहे. HbA1c कंट्रोलमध्ये असलं तरी भ्रम आहे. कारण तुम्ही ट्रायग्लिसराइड्स वाढवताय, इन्फ्लेमेटरी मार्कर्स वाढवताय, ऑटोइम्युन कंडिशन वाढवताय, बिकॉज यू आर इटिंग हाय ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेट्स. सो हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मसल मास वाढवणं, वर्कआउट करणं, प्रोटीन इंटेक वाढवणं आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेटला कट डाऊन करणं, हे सोल्युशन आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल. आणि ज्यांनी याच्यावर काम केलं त्यांच्याच सक्सेस स्टोरी क्रिएट झाल्यात. अशा खूप आहेत, मला आता वेळ कमी दाखवायला. मोस्ट पीपल कॅरी सम रॉंग बिलीफ, ते मला क्लिअर करायचं होतं. सगळ्यात पहिलं, डायबिटीज इज लाईफ लॉंग. एकदा झाला म्हणजे मरेपर्यंत गोळ्या खाव्या लागतात. हा एक रॉंग बिलीफ आहे. इंसुलिन इंजेक्शन इज डेस्टिनी, ये तो मेरी किस्मती है. प्रत्येक 2 तासाला खात राहिलं पाहिजे. आणि मी शुगर पेशंट आहे ना, मला 2 तासाला खावं लागतं. किंवा मी ब्राऊन ब्रेड खातो, मी शुगर पेशंट आहे ना, मी ब्राऊन राईस खातो. खा तुम्ही ब्राऊन राईस, दॅट इज नॉट अ बॅड थिंग. खा तुम्ही ब्राऊन ब्रेड. बट इफ यू आर थिंकिंग दॅट दॅट इज द ओनली सोल्युशन, किंवा ते खातोय ते योग्य आहे नाही, किंवा त्याच्यापेक्षा बेटर सोर्सेस नाही आहेत, तर दॅट इज युअर हाफ नॉलेज अबाउट द न्यूट्रिशन, ज्याच्यावर आपल्याला काम करायचं. आणि का लोक फेल होतात? पहिलं तर कोण अकाउंटेबिलिटी पार्टनर नसते.
कोणीतरी पाहिजे ना आपल्या डोक्यावर बसायला, की जो आपल्याकडनं करून घेईल. कोणी इन्शुलिन ट्रॅकिंग करत नाही, कुठलाही स्ट्रक्चर्ड सपोर्ट सिस्टम नाही आहेत. सो ह्या 7 दिवसामध्ये आम्ही चेक करणार आहे तुम्हाला की खरंच तुम्ही किती अकाउंटेबल आहात, खरंच तुम्ही किती डेडिकेटेड आहात, खरंच तुम्ही किती कमिटेड आहात, खरंच तुम्हाला बाहेर पडायचं आहे का, डू यू थिंक सिरियसली अबाउट दिस प्रॉब्लेम. तर ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की शुगर अवेअरनेसबद्दल आज आपण बोललोय, प्लेट करेक्शनबद्दल आपण बोलणार आहोत. मसल ॲक्टिव्हेशनसाठी आपण काय करणार आहे, वर्कआउट चालू करणार आहे मंडेपासून. प्रोटीन रिसेट तुमच्या चार्टमधनं होणार आहे. GI कंट्रोलवर अजून आपण डीपमध्ये बोलूयात वेनसडेला. स्लीप रिसेट तुमचं हळूहळू व्हायला चालू होईल आणि यू विल गेट सस्टेनेबल रिझल्ट्स. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, डेली व्हॉट्सअप रुटीन आपलं येईल. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला प्लेटचे फोटो शेअर करायच्यात, तुम्हाला सकाळी काय करायचं आहे, रात्री काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ग्रुपवर येत राहतील. वर्कआउटच्या पण लिंक्स येत राहतील. सिम्पल मील्स आहेत, कुठल्याही फॅन्सी आयटम बिटमच्या भानगडीत आपण पडणार नाही. काही ॲक्शनेबल ऑडिओज येतील तुम्हाला, किंवा असं करायचं तसं करायचं आहे, 1-1 मिनिटाचे, 2-2 मिनिटाचे. 2-3 गोष्टी ट्रॅक करायच्या आहेत. सगळ्यात पहिलं तुमची ब्लड शुगर लेवल फास्टिंग किती आहे आणि दुपारचं जेवण झालेलं आहे 2 तासानंतरची किती आहे. बस ग्लुकोमीटर पाहिजे. जर ह्या चॅलेंजमध्ये तुम्ही भाग घेणार आहे, यू नीड ग्लुकोमीटर. नसेल तर तेवढं तुम्ही 2 दिवसात परचेस करा. किती लोकांकडे ग्लुकोमीटर आहे? ज्यांच्याकडे ग्लुकोमीटर आहे, GM टाईप करा. ग्लुकोमीटर. चारुलता करेंगे. अजून किती लोकांकडे आहे? निलिमा, विजया भूतकर. नो GM, यू हॅव टू बाय GM ॲज यू एनरोल टू दिस प्रोग्राम. उद्यामध्ये घेऊन घ्या. ओके. काय नाही, 1000 रुपयापर्यंत चांगलं येतं. हां, कसं वापरायचं त्याचे यूट्यूबवर व्हिडिओ पण पाहायला मिळतील. शुभांगी हॅज इट. ओके. अजून बस इतने लोक आहे. अजून कोण? ग्लुकोमीटर पाहिजे, ब्लड प्रेशर चेक करायचं मशीन घरात पाहिजे. तुम्हाला सांगतो, भारतामध्ये स्वतःचं आरोग्य स्वतःच्या हातात जर तुम्ही घेतलं नाही जबाबदारी, तर तुमची अवस्था एवढी खराब होणार आहे की तुम्ही त्याची कल्पना पण नाही करू शकत. येस, गुड बीटो ॲप इज गुड, बट यू नीड ग्लुकोमीटर ना टू पुट नंबर्स इन दॅट बीटो ॲप. बीटो ॲप इज गुड. होम रन पण चांगले. कुठलेही घ्या, ग्लुकोमीटर पाहिजे. ठीक आहे. फास्टिंग शुगर तुम्हाला चेक करायचे आहे. म्हणजे नॉर्मली 8 ते 10 तासाची फास्टिंग होऊन जाते आपल्या ऑटोमॅटिक. पोस्ट मील 2 hours आफ्टर फर्स्ट बाईट म्हणतात, पण आपण सांगतो की लंच नंतर करा. सो दॅट 2 जेवणानंतर पण तुमची साखर किती राहते हे लक्षात येते आपल्याला. HbA1c कायम लक्षात ठेवा, 3 महिन्यातनं एकदा करायची असते. बाकी कोलेस्ट्रॉल, किडनी, व्हायटामिन्स हे 6-6 महिन्याला चेक करायचं जर तुम्ही डायबेटिक असाल तर. ग्लुकोमीटर पाहिजे. फास्टिंग शुगर. जर तुम्ही 7 दिवस कुठे खूप ट्रॅव्हल करणार आहात तर नका घेऊ भाग या प्रोग्राममध्ये. तुमच्यासाठी नाही आहे प्रोग्राम. परत जेव्हा होईल तेव्हा जॉईन करा. पेमेंट केलं असेल तुम्ही तर ते तुमचं नेक्स्ट प्रोग्रामला पण वापरलं जाईल, काळजी करू नका. तोपर्यंत तुमचं बाकीच्या रुटीनमध्ये काय करायचं त्याच्यासाठी पाहिजे 1-2 होईल. ज्यांनी पेमेंट केलं आहे त्यांच्यासाठी रुटीनमध्ये राहा. वेळेत वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. इरेग्युलर मील्स नको, मग फ्लक्च्युएशन आपल्याला कळणार नाही. झोपेचं एक थोडं 7 दिवसासाठी नियोजन ठेवा की 10:30 ते 11 आपल्याला झोपायचं आहे, जेणेकरून आपली 7-8 तासाची झोप प्रॉपर होईल. सो दीज आर सम रिक्वायरमेंट्स फॉर बूट कॅम्प. मॉर्निंगला तुम्हाला अपडेट येईल, काढत राहा. डेली चेक इन असतील, म्हणजे डेली अपडेट्स रोज आले पाहिजेत. काही किचन सेटअप असेल त्याच्याबद्दल संडेला मीटिंग होईल. मिलेट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. फॅन्सी फूड कुठलं नाही लागणार. मिलेट्स असतील ठीक, नसतील तरी आपण अल्टरनेटिव्ह ऑप्शन देऊ तुम्हाला. पाणी व्यवस्थित पित राहा, कन्सिस्टंट राहा, अँड 80% प्लेट फॉलो करा. सो दिस इज समथिंग
which we are starting from 27th of April from Monday to नेक्स्ट संडे. पण ह्याच्यामध्ये जे प्रोग्राम असणार आहे तो तुमचा 26 तारखेला रविवारी सकाळीच असणार आहे, 11 वाजता वगैरे, 11, 11:30. तो ग्रुपवर मेसेज येऊन जाईल तुम्हाला. त्याच्यामध्ये एक छोटंसं सेशन असेल अर्ध्या पाऊण तासाचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला 7 दिवस काय काय फॉलो करायचं हे सांगितलं जाईल. फीज आहे ह्याची 499. मी लिंक इथे पोस्ट करायला सांगतो चॅटबॉक्समध्ये. लिंक विल कम, डू द पेमेंट अँड यू विल गेट एनरोल्ड इन दॅट ग्रुप. ठीक आहे. सो दिस वॉज अन इंट्रोडक्टरी सेशन. सो नाव वी विल मूव टुवर्ड्स Q&A. बिफोर दॅट यू स्टेड हिअर टिल एंड. आता जो अजून एंडपर्यंत राहील, Q&A संपेल किंवा जो पेमेंट पण करतो 499चं, त्याला एक बोनस गोष्ट मिळते की 7 दिवस ही कॅन हॅव ट्रायल बॅच ऑफ स्वास्थ्य शक्ती 60, ज्याच्यामध्ये रोज सकाळी 6, 7, 8 आणि संध्याकाळी 6 अशा 4 बॅचेस घडतात सोमवार ते शुक्रवार. फक्त शनिवारी एकच बॅच असते सकाळी 7ची. हे तुम्हाला फ्रीमध्ये 1 आठवड्याचं ट्रायल मिळणार आहे विथ दिस 499 पॅकेज ऑनली फॉर 7 days. सो हा सिम्पल 7 दिवसाचा आहे. तुम्ही जेवढे इथं आला आहात, तुम्हाला वाटते की माझ्या मित्रांनी पण हा प्रोग्राम 7 दिवस करायला हवा. सो त्याचा नंबर मात्र तुम्हाला मी एक नंबर देतो इथे, त्या नंबरवर हे करा. मी प्रश्न उत्तरांकडे येतो. हेमंत इज सिंग आय एम डायबिटिक, HbA1c 7.5, hemoglobin इज 18. ओ, आपका हेमोग्लोबिन हायर साइड होने का सबसे पहला रीजन है वाटर इनटेक कम. बिकॉज वेन यू ड्रिंक लेस वॉटर, नो, आता काही वेळा कसं होतं की मी तर भरपूर पाणी पितो बट वॉटर इज नॉट गेटिंग एंटर इन युअर सेल्स. सो दॅट्स वाय इट इज शोईंग हायर. मतलब ब्लड जेव्हा थिक असतं तेव्हा तुमचं हेमोग्लोबिन वाढलेलं असतं. हे पहिलं कॅल्क्युलेशन आहे. बाकी मग तुम्ही ब्लड डोनेशन करायला हवं दुसरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यू नीड गुड क्वालिटी इलेक्ट्रोलाइट्स विच आय विल एक्सप्लेन ऑन संडे, हाऊ टू चेक दॅट क्वालिटी अँड ऑल दिस स्टफ. मला किंवा प्रश्न विचारा तुमच्या ह्याच्यामध्ये, मी तुम्हाला क्लॅरिटी देईल. बट नाव हेमंत, 7.5 HbA1c is with medicine or without medicine? That is my question. Oh, then it's too high. कारण जेव्हा आपण गोळ्या घेऊन HbA1c एवढं ठेवतो ना, तेव्हा आपल्याला सिम्पल लक्षात आलं पाहिजे की आपली शुगर ही आणखीन हायर साईडला आहे इन रियालिटी. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आय ओपनर थिंग फॉर ऑल ऑफ यू. बिकॉज जोपर्यंत तुम्ही असं नाही वागणार ना स्वतःवर, तुम्हाला नाही बदल करता येणार. ओके, लिंक हॅजंट शेअर, आय विल शेअर लिंक. And this is the number if you all think someone should join at 499. हा प्रोग्राम आपला सारखा नसतो, कधीतरी असतो. मागचा झाला होता फेबमध्ये. सो हॅस येस. अजून कोणाला प्रश्न? हाऊ टू पे? येस, आय विल शेअर लिंक हिअर हेमंत. वेट अ मिनिट. Someone has paid on our application also. Actually तिथून नव्हतं. शुभांगी हॅज पेड फ्रॉम ऍप्लिकेशन. ओके शुभांगी, तुम्हाला त्या ग्रुपमध्ये शिफ्ट केलं जाईल. आशुतोष ऑलरेडी डन पेमेंट. तर सो मी रघुनंदन शिंदे यांना पेमेंट नाही करायचं. विजया भूतकर, नौशाद सय्यद, चारुलता किरंगे, नयन ऑल्सो नो नीड टू डू पेमेंट. राजेश्वरी परमार,
सचिन घोडेकर, सुनीता निकम. हा, सो दिस इज द लिंक हेमंत. यू कॅन डू पेमेंट हिअर. ह्यांच्या सगळ्यांचं पेमेंट आलेलं आहे. सुनीता निकम, शुभांगी, तुमचं सरनेम काय आहे? आणि हा जो नंबर आहे ज्यांनी पेमेंट केले, हा नंबर आहे. यांना मेसेज करा पेमेंट डन म्हणून. मी नावं घेतो त्या सगळ्यांनी. सो तुम्हाला शीतल, जो मागच्या वेळेसचा रेग्युलर ग्रुप आहे त्याच्यामध्येच ऍड कर, म्हणजे ओल्ड मेंबरला रिपीट करायचं ते कॅन रिपीट इट. सो लिंक दिलेली आहे, तुम्ही ह्या लिंकवरनं पेमेंट करून घ्या. या दिस लिंक ओनली. इट विल शो, म्हणजे तुम्हाला सगळे प्रोग्राम्सचे मेसेज वगैरे, रेकॉर्डेड सेशन्स वगैरे सगळं तिथंच पाहायला मिळेल. येस, अजून कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. संडेला आपण पुन्हा भेटणार आहोत. रावसाहेब सुडके, तुम्हाला काही प्रश्न? शीतल शिरोळे, सुरेश माने, जान्हवी, निलिमा दीपक म्हणजे अं, अच्छा अच्छा. येस, बुक अ स्पॉट, राइट हेमंत, राइट. इट विल डाइवर्ट यू टू एनी यूर मतलब आपका जो भी पेमेंट ऑप्शन है उसमें से पेमेंट कर सकते हो आप वहाँ से. ओके, सो थैंक यू सो मच. इफ देर आर एनी क्वेश्चंस यू कैन गो विथ क्वेश्चंस. चारुलता जी, इस बार कीजिए, यावेळेस करा तुम्ही. सुट्ट्या लागल्या ना? तुमचे जंगम साहेब पण आलेत परत आपल्याकडे. कुठे आहे? अनम्यूट. बोला, नाही होत आहे ना, बोला बोला. हा, बोलू शकतो. नमस्ते. नमस्ते. यावेळेस 7 दिवस करा यांच्या बरोबर परत. करायचंय, तेच सांगायचं होतं, फक्त रविवारी जमणार नाही, ते आमची स्कॉलरशिप परीक्षा आहे. मग तुम्हाला ग्रुपमध्ये चार्ट येईल, तुम्हाला तर नेहमीची पद्धत माहिती रविवार आहे. रविवार जरा 2 दिवस फुल डे तिकडं दुसरीकडे आहे जरा काम. नाही, क्लास ऑनलाईन आहे शुभांगी. अं, हम्म. नाही नाही, रविवारी तू नाही कधी नाही, घेणार हा, आहे? आलं लक्षात मला तुमचं. हे तर दुसऱ्याने प्रश्न विचारला, त्यांना उत्तर हा दिलं हा. मी. तर तुम्ही सोमवारपासून मी करेल. सोमवारपासून करा, फक्त त्या हा ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा आणि हा. व्यायामाच्या बॅचला जॉईन करा. मेन म्हणजे संध्याकाळी फक्त जमेल, संध्याकाळी सकाळी करा. नाही. सकाळी नाही जमत, संध्याकाळची करा, पण करा बॅच. हो हो हो. चालेल चालेल, ठीक आहे. नक्की. थँक्यू. ओके. आणि कोण असेल डायबिटीजवालं तर पाठवा त्याला. नक्की. थँक्यू. हो हो हो. थँक्यू. थँक्यू हर्षा गोलप. Shubhangi, class is online. All sessions will be online. Yes, Mohan Guge has also done payment. Okay. Yes, Mohan Guge intro. या जे काय डिटेल्स, वो जो भी डिटेल्स पूछ रहा है, मेल आईडी, नंबर, मोबाइल नंबर, ये पूछेगा, वो डालना पड़ेगा, क्योंकि उसी पे आपको व्हाट्सएप का नंबर डालो, वो सारा लिंक आपको इट विल गेट ऑन योर व्हाट्सएप. Yes, Ashutosh, your payment has received. Thank you, and you also join on Sunday. Sure. ओके, थँक्यू. फोन पे नंबर पाहिजे ना तुम्हाला? बरं, ठीक आहे, फोन पे नंबर देतो. दिस इज फोन पे नंबर. रावसाहेब, पण पेमेंट झाल्यावर रावसाहेब तुम्ही पण ना, तो जो नंबर मी वरती पाठवलेला आहे त्याच्यावर स्क्रीनशॉट पाठवा.
नंबर परत सांगू. शीतल मॅडमच्या नंबरवर पाठवा ना स्क्रीनशॉट तुम्ही. तुमचं पेमेंट आलं मोहन गोगे. शीतल मॅडमचा जो नंबर आहे ना त्या नंबरवर तुम्ही पाठवा फक्त. सुरेश माने पेमेंट केलं. कुठे केलं माने साहेब पेमेंट? हां, भेटलं. सुरेश मानेंचं पण भेटलं. लिंकवर पेमेंट केलंय. तर काहींनी लिंकवर केलंय, काही फोन पे करतात आहे, काहींनी ॲपवर केलंय. 3 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालंय पेमेंट. थँक्यू. येस येस, भेटलं माने साहेब. आता तुम्ही पेमेंट केलंय ना माने साहेब, फक्त ह्या नंबरवर जो मी टाकला इथं तिथे स्क्रीनशॉट पाठवा. दे विल ॲड यू इन द ग्रुप. ह्या 7 दिवसात व्यवस्थित सगळं शिकून घ्या, समजून घ्या. येस, डेफिनेटली तुम्ही माझ्याशी बोलू शकता. आत्ता बोलायचं, अनम्यूट करू तुम्हाला इथं. ओके, आय विल आस्क यू टू अनम्यूट. यू कॅन अनम्यूट. हेलो हां. हेलो एक एक सेकंड माने साहेब. इफ योर लिंक इज गेटिंग फेल्ड जस्ट डू फोन पे और समथिंग ऑन दिस नंबर हेमंत. I will share you this number. You can do on this 9. हां. येस शिंदे साहेब, तुम्ही हेलो या सेशनला बसा तुम्ही. बाकी चार्ट तुम्हाला वेगळा जो दिलाय तोच फॉलो करायचा आहे. ठीक आहे. हां, माने साहेब बोला. माझा आवाज येतोय? एकदम क्लिअर बोला. ओके. सर्वप्रथम तुम्ही जे काय माहिती दिली त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि छान माहिती दिलीत. थँक्यू. हा तर हा तुमचं जे आहे ते मी फेसबुकला पाहिलं होतं, ओके. त्याच्यानंतर मी हे कंटिन्यू करतो. दुसरी गोष्ट माझं आता रिसेंटली UNC आहे तर 6.3 आहे. ठीक आहे. ऑल द सगळे टेस्ट मी केलेले आहेत सध्या, सगळं मेडिसिन क्लिअर चालू आहेत का कंपॅरेटिव्ह. बंद आहेत? नाही 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 मेडिसिन नाही. हा, मग 6 म्हणजे म्हणजे तुम्ही अगदी बॉर्डर लाईनला आहात. हा तुमच्यासाठी आता पूर्वी पूर्वी ऐकाय नोव्हेंबर मध्ये 7.93 होता. त्याच्यानंतर मी ते शुगर फिट एक आहे, तुम्हाला कल्पना असेल माहिती आहे ते माहिती जॉईन आहे, केलं शुगर फिट होतं. माहिती आहे. तर त्याचा CGM मी लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग त्यांचा जो हे आहे काय डाएट चार्ट किंवा त्याच्यानंतर ते सगळं फॉलो करतोय. त्याच्या इन ऍडिशन दॅट आता मी सध्या 2 महिने झाले जिम चालू केलंय. वा वा वा. सकाळचे माझे योगा प्राणायाम असतं. संध्याकाळी वर्कआउट असतं. प्रत्येक बॉडीचा एक एक पार्ट प्रत्येक दिवशी असतो. सगळं मी फॉलो करतोय, नाही असं नाही. म्हणजे सकाळचं प्रोटीन इंटेक, दुपारचं थाळी सुंदर जे काय सुंदर, असेल म्हणून तर तुमचे एवढे छान इम्प्रुव्हमेंट झाली ना. 7.9 वरनं हा 6.3 आणि विदाउट मेडिसिन. 7.3 to 6.3 आला. मी जॉईन त्याच्यासाठी करतोय की तुमचे जे स्टाफ आहे सांगितलं की तुमचं 7 दिवसाचा बूट कॅम्प अटेंड करा. त्यांनाही कल्पना दिली होती. तर प्रत्येक दिवसाला तुम्ही कसं कसं त्याच्यामध्ये काय काय तुम्ही मिल चेंज करणार किंवा काय करणार. त्याच्यामध्ये फक्त मला डाऊट आहे, मी मिल्स मध्ये काहीतरी गडबड होते असं थोडंसं. प्रोटीन मी इंटेक घेतो सकाळचा, दुपारी प्रोटीन असतं, संध्याकाळचं रात्रीचा डिनर 7-7:30लाच घेतो. म्हणजे जे काय हलकं काय असेल ते. वर्कआउट माझा असतोच नेहमीप्रमाणे. सकाळचा पाऊण तास असतो, संध्याकाळचा पाऊण तास 1 तास असतो. आणि योगा प्राणायाम असतं, ते चालू असतं. प्राणायाम असतो 15 मिनिटं. असं रुटीन असं आहे माझं. त्याच्यातून तुम्ही जे आता जे 7 दिवसाचा मला बूट कॅम्प मध्ये भाग घेतलाय, तर त्याच्यामध्ये कधी कधी तुमच्या बूट कॅम्पला मला अटेंड करता नाही आलं तर त्याचं रेकॉर्डिंग मिळेल का समजा, धरून चला. तुम्ही लिंकवरनं पेमेंट केलं त्यामुळे तुमचे सगळे रेकॉर्डिंग सेशन तिथं अपलोड होणार आहेत, काही काळजी करू नका. हा कधी कधी काय होतं, सकाळी तुमचं सेशन सकाळी 8 वाजता असेल तर त्यावेळी त्यावेळी पूजा असते किंवा काय असं, या सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा बिझी असतो सकाळचा. सकाळी मी 5 वाजता उठतो, माझं सगळं आटपतं सगळं 6-6:15 पर्यंत, 6:30 पर्यंत. म्हणजे ऑल द म्हणजे त्याचे सकाळचा माझा ते काय म्हणतात नायट्रिक ऑक्साईड हे असतात ना एक्सरसाइज, जसं त्याच्यानंतर 12 सूर्यनमस्कार, योगा, त्याच्यानंतर ते सगळी आसनं जी काय जेवढी होतात तेवढी आसनं, हे सगळं चालू आहे माझं. वजन माझं 66.5 आहे, 66 आहे. बेली बेली माझी 33-34 पर्यंत आहे. म्हणजे हे सगळं आहे, चालू आहे. पण ह्याच्यातून मला आणखीन मोटिवेट काय झालं की तुमचं जे आता लेक्चर ऐकलं त्याच्यातून मला असं वाटतं की मी काही कुठे चुकतंय, त्याच्यासाठी मला हरकत नाही. आपण काय कंटिन्यू. करू, तुमचे हे 7 दिवसामध्ये जर वेळ भेटला
माझा आणि तुमचा वेळ मॅच झाला तर आपण एक 1-to-1 ठेवतो. ज्यांनी पेमेंट केलंय ते हम्म, सर्वांसोबत 1-to-1 असते. अं, हम्म, मी वेनसडेला अनाऊन्स करेल, थर्सडे किंवा फ्रायडेला 1-to-1 कॉल असेल. त्याच्यामध्ये मी तुमची हम्म, केस पर्सनली बघेल की काय तुम्ही करताय, हम्म, त्याच्यामध्ये कुठे इम्प्रूव्हमेंटला व्हावंय. पण जेवढं तुम्ही मला हम्म. सांगताय यू आर डुईंग मेनी थिंग्स ऑन द राईट ट्रॅक, पण 6.3 इज हो. ऑल्सो क्वाईट गुड. इट नीड सम टाइम. लाईक तुम्ही सांगताय हे नोव्हेंबर 4-6 महिने झालं ना. नोव्हेंबर मध्ये केलं होतं 7.3. आता मार्च मध्ये केलं, 2 मार्चला ते 6.3 आलं. बाकी लिपिड प्रोफाईल आहे आणि बाकी चालेल सगळं ना, तुमचे सगळे ब्लड रिपोर्ट्स ओके. आहेत ना, रेडी ठेवा. आहे हा, मी काय आहे करेल जेव्हा तुमच्याबरोबर 1-to-1 कॉल आताच असेल, केलंय, लिपिड प्रोफाईल केलंय, कोलेस्ट्रॉल केलंय, सगळं केलेलं आहे. काही अडचण नाही. आय विल गाईड यू हा व्हॉट यू नीड टू डू. हा तर त्याच्यामध्ये मला आणखीन थोडस इम्प्रुव्हमेंट करायची. कुठे राहता तुम्ही? वर्कआउट, मी गोरेगावला राहतो. घोडेगाव. अच्छा, मुंबईमध्ये, मुंबईमध्ये. गोरेगाव, गोरेगाव, मुंबई. हा हरकत गोरेगाव. नाही, आपण करू एक 1-to-1 त्याच्यामध्ये 7 हा दिवसामध्ये. तुमचा हा माझा मग वेळ तुमची मी मदत अशी बुधवारच्या लागेल की कॉलमध्ये मला सांगेल. एक्झॅक्टली कुठे कुठे चुकतंय माझं, किंवा आता दुपारचं इंटेक म्हणजे कसं असतं, म्हणजे थाळी असतं त्याच्यामध्ये 1/4 पार्ट हा कार्बोहायड्रेट, बाकी सगळं प्रोटीन, फायबर, सगळं सगळं असतं. हम्म. म्हणजे असं मी डेली एक डाळ, भाजी, त्याच्यानंतर कधी पनीर असतं, कधी शेंगदाणे, बॉईल शेंगदाणे, मूग असतात, किंवा की असं काही हम्म. जे काय असतं. संध्याकाळी थोडंसं लाईट, म्हणजे काय हे असतं काय म्हणतात, सॅलड किंवा मूग, जे काय उकडलेलं असतं तेवढं. हम्म. हम्म. सकाळी चहा, ब्लॅक टी असतो, त्याच्यामध्ये नाही, वॉलनट्स, असं असं बदाम. असं असं किती आपण आता बोललो ना, तरी अं, मला काही प्रश्न हा अजून विचारावे लागतील. त्या 1-to-1 मध्ये मला तेच क्लॅरिटी, आता तेच तुम्ही तेच सांगताय तेच ते सगळं तेच तेच परफेक्ट वाटतंय. बट आय विल गिव्ह यू हा सम इनसाइट्स अँड आय विल आस्क यू फ्यू हा क्वेश्चन्स. तुम्ही मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे काय म्हणते, कोणती ट्रस्ट बोलला ते काय लक्षात नाही आलं. काय तरी एक नाव घेतलं तुम्ही, ते लक्षात नाही आलं माझ्या. काय? तुम्ही मला एक एक होमा सगळ्यात आयर, पहिल्यांदा होमा आयर. सुरुवातीला. हा ते एक्झॅक्टली काय असतं तुमचा ते प्रॉब्लेम जरा. तो नाही. अच्छा, ओके, नाही ठीक आहे, हरकत नाही, नाही हा, नाही, हरकत नाही. नाही नाही तो नाही. पण मला वाटतं तुम्ही ते काय करून वेगळं घ्या एकदा. सांगितलं. पण इन्शुलिन रेजिस्टन्स ते मला नाही वाटत तुमचा तो प्रॉब्लेम आहे, बिकॉज यू आर गोईंग, हम्म यू आर लाईक जिम गोईंग आहे ना, तो तुमच्या बाबतीत तो हो नाहीये. हो हो अँड यू हॅव म्हणजे हो. तुमचं कसं आलंय माहिती का, यू हॅव रीच दॅट लाईन, बट देर आर फ्यू हम्म थिंग्स दॅट वी विल डिस्कस ऑन युअर 1-to-1. त्याच्यामध्ये मग काय होईल, बर. छोटे छोटे जे इन्साइट्स आहेत ना, आय विल गिव्ह यू सम इन्साइट्स. चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे, हरकत ठीक नाही आहे. हरकत नाही. ओके ओके, ओके. थँक्यू थँक्यू ओके. थँक्यू मच. ओके थँक्यू ओके, सो बाय मच. थँक्यू. ओके, बाय. बाय. ओके ओके. ओके, सो ऑल आर इन नाव. जेवढे ह्या कॉलवर होते, अदर देन जान्हवी मला दिसत नाहीये फक्त. ऑल हॅव एनरोल्ड. सो दिस वॉज अन व्हेरी फ्रुटफुल कॉल. की याच्यामध्ये ऑयदर युअर त्याच्यामध्ये काही लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी एनरोल केलं होतं म्हणून या कॉलला आले, अँड काही लोक आहेत जे कॉलवर आल्यानंतर एनरोल झाले. दिस इज लाईक अ 95% सक्सेस रेट ऑफ एनी प्रोग्राम वी हॅव डन. सो इट मीन्स तुम्हाला मेसेज व्यवस्थित पोहोचलेला आहे. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग ऑल टुडेज कॉल. आपण संडेला भेटूयात आणि पुढचे 7 दिवस कशा पद्धतीने करायचं यावर बोलूयात. ओके, चलो, सो सी यू ऑल. थँक्यू शारुलताजी, थँक्यू. चलो, बाय.